नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे? सगळे छान असाल. नसाल तर काळजी घ्या. दिस इज विशाल अँड वेलकम टू सिग्मा एम-सी-सी-ई-टी सीरीज लेक्चर नंबर 9. आजच्या लेक्चरमध्ये आपण डी-बी-एम-एस करणार आहोत. बिकॉज डी-बी-एम-एस असा पाठ आहे की जो प्रत्येक वर्षी एम-सी-सी-ई-टीमध्ये 2 किंवा 3 मार्क्सचे क्वेश्चन येतातच. ओके. अजून इम्पॉर्टन्स म्हणजे की डी-बी-एम-एसची यानंतर तुम्ही एम-सीमध्ये जाल. एम-सीमध्ये गेल्यानंतर हा जो कन्सेप्ट आहे डी-बी-एम-एस ऑपरेटिंग सिस्टीम, कॉम्प्युटर नेटवर्क्स अँड सी प्रोग्रामिंग हे तुम्हाला प्लेसमेंटमध्ये विचारतात कोणची कंपनी असो. दॅट वे आपण ते पण कव्हर करू आणि एम-सी-सी-ई-टीसाठी आपण करणारच आहोत. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण डी-बी-एम-एस, त्यानंतर त्याचे डेटा मॉडेल्स आणि त्यानंतर फाईल सिस्टीम वर्सेस डी-बी-एम-एस अँड मोस्ट इम्पॉर्टंट कीज. ओके. कीजमध्ये प्रायमरी की, कॅन्डिडेट की, फॉरेन की, सुपर की. ओके. आणि त्यानंतर अल्टरनेट की पण आहे. अजून एक की आहे. आणि त्यानंतर सेम पॅटर्न फॉलो करता आपण लेक्चरमध्ये 30+ MCQ विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स. ओके. चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याआधी अजून जर तुम्ही आपलं एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म. बिकॉज इथं प्रत्येक टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. तुम्हाला कोणताही क्वेश्चन करायचं, कोणता पण कन्सेप्ट करायचा असो. फॉर एक्झाम्पल मला कॉम्प्युटरमध्ये एक मिनटं, मला कॉम्प्युटरमध्ये सी प्रोग्रामिंगमध्ये कन्फ्युजन आहे, तर मी तो जाऊन प्रॅक्टिस करू शकता. बिकॉज काय होतं की मोस्टली विद्यार्थी काय करतात, फक्त थेअरी लर्न करतात, त्यानंतर ते प्रॅक्टिस नाही करत. बिकॉज तुम्हाला प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही जर इथे प्रॅक्टिस करू शकता. ओके. तुम्ही जर प्रॅक्टिस केली, तुमचा स्कोअर, तुमची ॲक्युरेसी आणि तुमची स्पीड, आणि मोस्टली सी-ई-टीमध्ये तुमची स्पीड मॅटर करते. बिकॉज तुमच्याजवळ टाईम कमी राहते. दॅट वाय तुम्हाला कमी टाईममध्ये तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सॉल्व करावे लागते. 100 क्वेश्चन राहतात आणि मोस्टली टाईम मॅथमॅटिक्स खातात. दॅट वाय हे तुम्ही जे कमी टाईमचे हे आहे कन्सेप्ट आहे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके. त्यानं अजून एक की तुम्हाला जर लॉजिकल करायचं असेल तर लॉजिकलचा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. लॉजिकलमध्ये तुम्हाला स्पीडच पाहिजे, ते पण करू शकता. कोणता पण असो. तुम्हाला नंबर सिस्टीम करायचं असेल, नंबर सिस्टीम आहे. तुम्हाला जर कोडिंग डिकोडिंग करायचं असेल तर ते पण आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिश सेक्शन करायचं असेल तर इंग्लिश सेक्शन पण आहे. आणि अजून एक यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करणार आहे. याचा इंटरफेस चेंज करीन. यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक टाईपचे क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहेत. त्यानंतर मी इथं प्रिडिक्शन पेपर, लास्ट मिनिट नोट्स सगळं प्रोव्हाइड करणार आहेत. ओके. चला मग अजून जर तुम्ही ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लॅटफॉर्म. ओके. अजून एक की लास्ट इयरची जर तुम्हाला लास्ट 10 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेच मॉक टेस्टची प्लेलिस्ट आहे, तुम्ही तिथून ॲक्सेस करू शकता. आणि अजून इम्पॉर्टन्स एक, अजून सिग्मा एम-सी-सी-ई-टीची प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लेलिस्ट. बिकॉज प्रत्येक कन्सेप्ट आपण इन डेप्थ समजत आहे. माझा एकच मोटिव्ह आहे की तुम्हाला एक वेळेस आपण, फॉर एक्झाम्पल आपण डी-बी-एम-एस आज लर्न केला. तुम्ही डी-बी-एम-एस एम-सी-सी-ई-टीसाठी लर्न करताय. यावेळेस तुम्ही लर्न केल्यानंतर तुम्हाला फक्त एक वेळेस रिव्हिजन करायची गरज पडली पाहिजे. पुन्हा पुन्हा तेच लर्निंग कन्सेप्ट ते करायची गरज नाही पडली. तोच माझा मोटिव्ह आहे. ओके. अजून जर तुम्ही सिग्मा एम-सी-सी-ई-टीची प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल तर प्लीज ॲक्सेस दिस प्लेलिस्ट. आणि व्हिडिओ लेक्चर 1मध्ये जाऊन प्लीज एकच कमेंट, फक्त एक कमेंट, तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करायसाठी. बिकॉज खूप मेहनत करायचं आहे व्हिडिओ क्रिएट करायसाठी. बिकॉज जेवढं मटेरियल आहे आणि लास्ट 10 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे ते क्रिएट करायलाच माणसं खूप हे लागते, मेहनत लागते. दॅट वाय प्लीज व्हिडिओ लेक्चर नंबर 1 जाऊन प्लीज एक कमेंट. ओके. चला मग आजच्या लेक्चरकडे वळूया. ओके. अजून एक सांगून देतो तुम्हाला इम्पॉर्टन्स की जे आपला लास्ट मंथ राहील एम-सी-सी-ई-टीचा, त्यामध्ये आपण जे स्टार्टिंगचे 15 डेज राहील त्यामध्ये आपण करू मॉक टेस्ट प्रत्येक कन्सेप्टचे. ओके. विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स. ओके. हे झाले स्टार्टिंगचे 15 डेज. त्यानंतर जे नंतरचे 15 डेज आहे त्यामध्ये करू आपण लास्ट मिनिट नोट्स आणि प्रिडिक्शन पेपर. माझं मोटिव्ह एकच आहे, तुम्हाला प्रत्येकाला चांगल्यात चांगले मार्क मिळाले पाहिजे. ओके. तुम्हाला सांगितलं मी जे स्टार्टिंगचे 15 डेज राहील आपले, आपण त्यामध्ये करू मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. अँड त्यानंतरचे 15 डेज त्यामध्ये करू आपण लास्ट मिनिट नोट्स विथ प्रिडिक्शन पेपर. ओके. पुन्हा एकदा चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड वेलकम टू सिग्मा एम-सी-सी-ई-टी सिरीज. ओके. चला मग आजचा लेक्चरला स्टार्ट करूया. ओके. आजचा लेक्चर आहे आपला डी-बी-एम-एस. A database management system is a software that allow to user create, store, organize, retrieve, update, and manage data efficiently. What is mean by DBMS इज अ सॉफ्टवेअर आहे. ओके. हे वर्ड लक्षात ठेवा. युजरला ते अलाव करते काय करायसाठी, क्रिएट करायसाठी, स्टोअर करायसाठी, ऑर्गनाईज करायसाठी, रिट्राईव्ह करायसाठी. व्हॉट इज मीन रिट्राईव्ह मीन्स आपली एखादे फॉर एक्झाम्पल आपण एखादा डेटा एखादा फाईलमध्ये स्टोअर केला आहे, तो आपण काढत आहे, दॅट कॉल रिट्राईव्ह, डाटा घेणे.
ओके. त्यानंतर ते अपडेट आणि त्यानंतर येते मॅनेज डेटा एफिशियंटली. सिंपल लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला जे कीवर्ड सांगेल ते लक्षात ठेवा. पूर्ण त्या कीवर्डनेच पूर्ण डेफिनेशन क्रिएट होऊन जाते. ओके. DBMS इज अ सॉफ्टवेअर आहे. एक सॉफ्टवेअर आहे. ते युजरला काय करते, अलाव करते. काय करायसाठी? क्रिएट मीन्स फॉर एक्झाम्पल एखादा डेटा आपल्याला एक विद्यार्थी आहे, त्याचा आपला डेटा स्टोअर करायचा आहे. आपण ते क्रिएट कमांड असते इन DBMSमध्ये SQLची, ते आपण स्टोअर करू शकतो. त्यानंतर क्रिएट करू शकतो. त्यानंतर स्टोअर आहे, तो डेटा आपण स्टोअर करू शकतो. ऑर्गनाइज मॅनर, बिकॉज DBMSमध्ये मोस्टली मॅनर करते ऑर्गनाइज अँड सिक्युरिटी. तेच मोस्टली DBMSला युनिकनेस देते. कोणची? ऑर्गनाइज अँड सिक्युअर. ओके, हे वर्ड लक्षात ठेवा. त्यानंतर आहे रिट्राईव्ह, अपडेट अँड मॅनेज डेटा एफिशियंटली. ओके, क्रिएट झालं सिम्पल. DBMS इज अ सॉफ्टवेअर आहे. अलाव टू युजरला अलाव करते क्रिएट, स्टोअर, ऑर्गनाइज, रिट्राईव्ह आणि अपडेट डेटा. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. ओके, फक्त हे कीवर्ड लक्षात ठेवा. सॉफ्टवेअर आहे, क्रिएट आहे, स्टोअर आहे, ऑर्गनाइज आहे, रिट्राईव्ह आहे आणि अपडेट आहे आणि मॅनेज डेटा. ओके, त्यानंतर येते इट इज अ ॲक्ट ॲज अ इंटरफेस बिटवीन द डेटाबेस, ओके, अँड युजर ॲप्लिकेशन, मेकिंग डेटा मॅनेजमेंट इझियर. वर्ड लक्षात ठेवा, इझियर, फास्टर अँड मोर सिक्युअर. तुम्हाला पहिले सांगितलं मी, DBMSमध्ये सिक्युरिटी त्याला युनिकनेस देते. ओके, आणि इझियर आणि फास्टर आहे. मोस्टली तुम्ही जर ऐकलं, मोस्टली तुम्ही DBMS ऐकलं असेल, बिकॉज DBMS तुम्हाला सिक्युरिटी, इझियर, फास्टर, डुप्लिकेशन असतात. रिडंडन्सी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. रिडंडन्सी मीन्स डुप्लिकेट डेटा. ते डुप्लिकेट डेटा आपल्या जो टेबलमध्ये आहे, डेटाबेसमध्ये स्टोअर करत नाही. त्यामुळे ते प्रत्येक अलग डेटाबेसला युनिकनेस देते. कोण? DBMS. ओके, आणि सांगत राहील तुम्हाला, इट इज अ ॲक्ट इंटरफेस बिटवीन द डेटाबेस अँड युजर ॲप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल, आपण काय करता, कधी तुम्ही ऐकलं असेल, एक आपण रजिस्टर पेज ऐकलं असेल. आता एखादा अकाउंट क्रिएट करायचं असेल तर आपण रजिस्टर पेजमध्ये जातो. ओके, फर्स्ट काय करतो, आपण ते आपलं नेम पुट करतो. ओके, त्यानंतर आपण जे आपलं ते इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितले आपण ते पुट करतो. त्यानंतर आपण इथे सबमिट नावाचा बटनवर क्लिक करतो. इथे काय होतं, हे दॅट लाईक युजर ॲप्लिकेशन आहे. हे युजर ॲप्लिकेशन आहे. ओके, हे युजर ॲप्लिकेशन. हे तुम्ही जसं सबमिटवर क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळं इन्फॉर्मेशन तुमची पुट केली. त्यानंतर जेव्हा तुम्ही सबमिटवर क्लिक करता, सबमिटवर क्लिक केल्यानंतर ते कॉल जाते बॅकएंडमध्ये. बॅकएंड मीन्स बॅकएंडमध्ये राहतो आपला DBMS मीन डेटाबेस. डेटाबेसमध्ये जेवढी पण तुम्ही इन्फॉर्मेशन त्याच्यावर पुट केली ते DBMSमध्ये स्टोअर होऊन जाते. ओके, हे युजर ॲप्लिकेशन. आणि जे तुम्ही त्यानंतर सबमिटवर क्लिक केलं, त्यानंतर ते कॉल जाते बॅकएंडमध्ये स्टोअर होते DBMSमध्ये मीन्स डेटाबेसमध्ये. ओके, हे एक वेळेस तुम्ही स्टोअर केला, फॉर एक्झाम्पल एक रोल नंबर स्टोअर केला, त्यानंतर आपण नाव केला राम. ओके, आपण राम स्टोअर केला. ओके, हे अजून लक्षात आहे, हे युजर ॲप्लिकेशन आणि बॅकएंडमध्ये काम करते DBMS. बॅकएंडमध्ये काम करते DBMS. ओके, आपण स्टोअर केला, रजिस्टर केलं 1 आणि राम, सिरियल नंबर 1 आहे आणि त्याचं नाव आहे राम. हे आपण DBMSमध्ये स्टोअर केलं. पुन्हा एकदा जेव्हा तुम्हाला लॉग इन करायचं असेल, मग लॉग इनमध्ये काय होते की फर्स्ट आधी तुमचं नाव टाकायला लागतं आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड. ओके, इथं पासवर्ड समजा एक वेळेस. ओके, हे पासवर्ड आहे. फर्स्ट तुम्ही तुमचं नाव टाकलं, त्यानंतर तुम्ही पासवर्ड टाकता. पासवर्ड टाकला, त्यानंतर इथे लॉग इनचं बटन. ओके, जेव्हा तुम्ही लॉग इनवर क्लिक करता तेव्हा DBMSची कॉल जाते, बॅकएंडची कॉल जाते डेटाबेसमध्ये. डेटाबेसमध्ये कॉल गेली त्यानंतर चेक करते की राम नाव आहे आणि त्याचा पासवर्ड आहे 1 2 3. ओके, त्याचा 1 2 3 पासवर्ड आहे. आपल्या DBMSमध्ये राम नावाचा युजर आहे का? येस आहे. युजर पासवर्ड मॅच होत आहे का? येस, ट्रू मॅच होत आहे. मग त्यानंतर ते कॉल ऑफिस जाते पुन्हा फ्रंट एंडमध्ये. फ्रंट एंड मीन्स युजर ॲप्लिकेशन. समजलं तुम्हाला? समजून घे. इंटरबेस डेटाबेस इज अ बॅकएंड अँड युजर ॲप्लिकेशन मीन्स फ्रंट एंड. ओके, आणि डेटाबेस बॅकएंडमध्ये काम करतो. ओके, एवढं लक्षात ठेवा, खूप झालं. ओके, एवढं तुम्हाला रिव्हिजन करून सांगतो. DBMS इज अ सॉफ्टवेअर. ते युजरला अलाव करते स्टोअर करायसाठी, क्रिएट करायसाठी, ऑर्गनाइज करायसाठी. रिट्राईव्ह म्हणजेच घेणे, हा वर्ड लक्षात ठेवा. रिट्राईव्ह म्हणजेच एखादा डेटा आपण बॉक्समध्ये पुट केला आहे, तो आपल्याला काढायचा आहे, दॅट कॉल आहे रिट्राईव्ह. त्यानंतर अपडेट अँड मॅनेज डेटा एफिशियंटली. ओके, इट इज ॲक्ट इंटरफेस बिटवीन द डेटाबेस अँड युजर ॲप्लिकेशन. युजर ॲप्लिकेशन मीन्स फ्रंट एंड, बॅकएंडमध्ये काम करतो आपला DBMS. बॅक एवढं समजून घ्या, जास्त तुम्हाला डेपमध्ये सांगण्याची गरज नाही. त्यानंतर मेकिंग डेटा मॅनेजमेंट इझियर आणि फास्टर, मोर सिक्युअर. ओके, क्लिअर झालं. त्यानंतर DBMSची एक्झाम्पल आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही जास्ती. कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम DBMS आहे ना, तिथं प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा स्टोअर आहे. त्याचा सिरियल नंबर काय आहे, त्याचा रोल नंबर काय आहे. ओके, त्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन काय, त्याने फीस पेड केली आहे की नाही, त्याचा कोर्सेस कोणता आहे, दॅट लाईक DBMS आहे. ओके, डेटाबेस. ओके,
त्यानंतर इथे युझिंग अ DBMS युजर कॅन सर्च स्टुडंट डिटेल इन्स्टंटली, अपडेट मार्क अटेंडन्स अँड जनरेट रिपोर्ट अँड मेंटेन सिक्युअर रेकॉर्ड्स. ओके, हे पुढे तुम्हाला सांगतो मी फ्युचर्समध्ये. ओके, फर्स्ट क्रिएट झालं. ओके, सगळ्याला समजलं की DBMS सॉफ्टवेअर आहे, काय करायचं काम करते, क्रिएट, स्टोअर, ऑर्गनाईज, रिटाईव्ह, अपडेट अँड मॅनेज डेटा इफिशियंटली. पुढे चालायचं. ओके, त्यानंतर त्याचे फ्युचर्स येते. फर्स्ट फ्युचर आहे डेटा स्टोरेज, स्टोअर द लार्ज अमाऊंट डेटा इन ऑर्गनाइज मॅनर. ओके, बिकॉज कधी कधी काय होतं की तुम्ही जर मोठ्या मोठ्या कंपनीचा ऐकलं असेल, त्यांच्याजवळ लार्ज अमाऊंट डेटा राहतो, तो त्यामध्ये डुप्लिकेट राहतात, म्हणजे डुप्लिकेशन राहतात. ते आपण जर DBMSमध्ये जर स्टोअर केलं तर ते काय करतो, जी डुप्लिकेट डेटा आहे तो रिमूव्ह करतो. फर्स्ट गोष्ट ते आहे. आणि तो लार्ज अमाऊंट डेटा जेवढा पण लार्ज अमाऊंट डेटा आपण DBMSमध्ये स्टोअर केला तो ऑर्गनाइज मॅनरमध्ये होतो. ऑर्गनाइज मॅनरमध्ये म्हणजे सिरियल वाईज एक पण त्यांचं असं ते काय म्हणतात कॉम्प्लीट होत नाही, कॉम्प्लीट. ओके, पहिलं फीचर आहे डेटा स्टोरेज. त्यानंतर ते डेटा रिट्रेवल. आता सांगलं डेटा रिट्रेवल म्हणजेच आपल्या एखाद्या बॉक्समध्ये आपण इन्फॉर्मेशन पुट केले ते आपण काढत आहे, डेट कॉल रिट्रायवल. ओके, अलाउ टू युजर रिट्राईव्ह रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन क्विकली. रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन क्विकली. ओके, फॉर एक्झाम्पल एक आपण DBMS आहे, DBMSमध्ये मी माझा रोल नंबर आहे, माझी इन्फॉर्मेशन आहे, मला फक्त काय पाहिजे, मला माझा रोल नंबर पाहिजे. आपण क्वेरी पुट केली तो तुम्हाला डायरेक्ट तुमचा रोल नंबर काढून देऊ शकतो. दॅट कॉल डेटा रिट्रीवल, अलाउ टू युजर रिट्राईव्ह रिक्वायर्ड. जेवढं आपल्याला गरज आहे तेवढा आपण डेटा काढू शकतो. ओके, त्यानंतर डेटा सिक्युरिटी मोस्ट इम्पॉर्टंट आहे DBMSमध्ये. कोणी जर तुम्हाला जर विचारलं की DBMSच काय यूज करतात, बिकॉज DBMS आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. बिकॉज एवढा मोठा लार्ज अमाऊंट स्टुडंटचा डेटा आहे, कोणाचा डेटा असो, तो एवढा मोठा डेटा लीक नाही झाला पाहिजे. सिक्युरिटी प्रोव्हाइड केली, नाही तर कोणचा पण हॅकर येईल तो डेटा ॲक्सेस करू शकतो. पण इन DBMSमध्ये आपण तो डेटा DBMS आपल्याला डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. ओके, डेटा सिक्युरिटी प्रोटेक्ट डेटा ऑफ अनऑथोराइज ॲक्सेस युझिंग पासवर्ड अँड परमिशन्स. ओके, अनऑथोराइज मीन्स कोणचा पण, फॉर एक्झाम्पल श्यामला जर इन्फॉर्मेशन काढायची आहे, पण तो सध्या त्याचा अकाउंट नाही आहे, काहीच नाही आहे, तो डायरेक्ट इन्फॉर्मेशन गेट करू शकता नाही. पण कोणत्या DBMSमध्ये काय होतं की जे हे असतात अनऑथराइज, म्हणजे त्याला आपण DBMSनं ऑथर पण नाही केला, त्यांना परमिशन पण नाही दिली, तो डायरेक्टली आपला डेटा ॲक्सेस करू शकतो. पण इन DBMSमध्ये जोपर्यंत तो ऑथराईज नाही होत तोपर्यंत त्याचा पासवर्ड आणि परमिशन देत नाही. पासवर्ड मीन्स फॉर आता सांगितलं तुम्हाला मी रामचं एक्झाम्पल. फर्स्ट तो हे करेल, व्हेरिफिकेशन करेल, राम नावाचं एक्झिस्ट करते, पासपोर्ट पण व्हेरीफाय झाला, त्यानंतर ते परमिशन देईल. पण अनऑथराइज याच्यामध्ये काय होते की युजरमध्ये की तो डायरेक्टली आपला डेटा ॲक्सेस करू शकतो. ओके, म्हणजेच जराशी क्वेरी पुट केली, जराशी हॅकिंग केली, त्यानंतर तो आपला डेटा गेट करू शकतो. ओके, त्यानंतर ते डेटा शेअरिंग, मल्टिपल युजर कॅन ॲक्सेस डेटा सायमल्टेनियसली. व्हॉट इज मीन बाय, काय होतं की फॉर एक्झाम्पल एका DBMSमध्ये 10 आहे, फॉर एक्झाम्पल 10 युजरचा डेटा आहे, आणि एकाच टाईममध्ये 5 स्टुडंट एकाच टाईममध्ये डेटा ॲक्सेस करायचा प्रयत्न करत आहे. पण इन DBMSमध्ये ते प्रोव्हाइड करते, एकाच टाईममध्ये आपण मल्टिपल युजर कॅन ॲक्सेस करू शकते डेटा. ओके, 5ही पण जण एकाच टाईममध्ये आपला जो डेटा आहे तो काढू शकते. ओके, त्यानंतर ते डिसअडव्हान्टेज ऑफ DBMS. फर्स्ट येते हाय कॉस्ट, इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आर एक्सपेन्सिव्ह आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी आहे. त्यानंतर ते लार्ज हार्डवेअर रिक्वायरमेंट्स. ओके, त्यानंतर ते परफॉर्मन्स ओव्हरहेड अँड सिक्युरिटी रिस्क. ओके, जास्त लक्ष ठेवायची गरज नाही, फक्त लक्ष ठेवा हाय कॉस्ट आहे, कॉम्प्लेक्सिटी आहे आणि सिक्युरिटी रिस्क. ओके, क्लिअर झालं DBMS. ओके, DBMS सॉफ्टवेअर आहे, इट इज अलाउ टू क्रिएट युजर, अलाउ टू करते युजरला क्रिएट करायसाठी, स्टोअर करायसाठी, ऑर्गनाईज करायसाठी. ओके, आणि इज सिक्युरिटी प्रोव्हाइड करते, डेटा शेअरिंग, डेटा रिट्रेवल अँड डेटा रिट्रेवल. ओके, आता बघू आपण ॲप्लिकेशन ऑफ DBMS. DBMSचे ॲप्लिकेशन खूप आहे, तुम्हाला कुठे पण DBMSची ॲप्लिकेशन दिसून जाईल. बिकॉज तुम्ही जर कॉलेजमध्ये गेले, जो कॉलेजचा डेटाबेस राहतो दॅट कॉल ऑल्सो कॉल ॲप्लिकेशन ऑफ. ओके, तर तुम्ही जर रेल्वे स्टेशन गेले, रेल्वे स्टेशनमध्ये पण तो डेटा पुट होतो, डेटा स्टोअर होतो, दॅट कॉल पण आपण त्याला पण म्हणू शकतो डेटाबेस. ओके, फॉर एक्झाम्पल बँक सिस्टीम आहे, बँक सिस्टीममध्ये पण डेटाबेस यूज होते. ओके, सगळ्यांचा जो त्याचा व्यवहार आहे, म्हणजेच किती कोणाच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे, कोणाने पे केले, कोणी काढले, सगळ्याचा तो ट्रॅक असतो, तर DBMSमध्ये स्टोअर राहतो. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट असो किंवा लायब्ररी मॅनेजमेंट असो किंवा रेल्वे रिझर्वेशनमध्ये कोण रिझर्वेशन केलं आहे, कोणी नाही केलं आहे, ते पूर्ण स्टोअर होते डेटाबेसमध्ये. ओके, त्यानंतर एअरलाईन्स रिझर्वेशन असो किंवा
स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असो किंवा ई-कॉमर्स वेबसाईट असो, ऑनलाईन शॉपिंग असो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो. ओके, त्यानंतर हे 3 आहे पेरोल सिस्टीम अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड टेलिकम्युनिकेशन्स कंपनीज. ओके, क्लिअर झालं. ॲप्लिकेशन समजून घ्या जिथे डेटा स्टोअर होत आहे दॅट कॉल ॲट ॲप्लिकेशन्स. ओके, चला नेक्स्ट स्लाईडवर जाऊ. त्यानंतर येते कॉमन DBMS सॉफ्टवेअर. ओके, आणि अजून लक्षात ठेवा कॉमन DBMS सॉफ्टवेअर मोस्टली यूज करते होते MySQL. ओके, MySQL. आणि तुम्ही जर फ्रंट एंड बॅक एंडमध्ये जर करत असाल म्हणजे वेब डेव्हलपमेंट जर करत असाल तर तिथे जास्त मोस्टली यूज होते MongoDB. ओके, फर्स्ट आहे DBMSमध्ये फर्स्ट आहे MySQL. कोण क्रिएट केला आहे, डेव्हलप केला आहे ऑरेकलनी. ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स मीन्स त्यामध्ये काही मॉडिफिकेशन होऊ शकते, आपण करू शकतो, त्यांना सजेस्ट करू शकतो. दॅट कॉल ॲट ओपन सोर्स आणि यूज करू शकतो विदाऊट पेड असतात. ओके, त्यानंतर इथे ऑरेकल डेटाबेस आहे. ऑरेकलनंच क्रिएट केला आहे, ऑरेकल कॉर्पोरेशननी. कमर्शियल आहे. मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर आहे, मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केला आहे, ते पण कमर्शियल आहे. त्यानंतर पोस्टग्रस असो किंवा ते पण पोस्टग्रसनेच क्रिएट केला आहे, ओपन सोर्स आहे. त्यानंतर SQLite असो, MariaDB असो किंवा IBM असो, मोस्टली लक्षात ठेवा MySQL आणि MongoDB. ओके, कोण क्रिएट केला आहे, ओरेकलनी. MySQL क्रिएट कोण केला आहे, ओरेकलनी. आणि MongoDB कोण क्रिएट केला आहे, MongoDBनी. ओके, आणि हे लक्षात ठेवा MySQL ओपन सोर्स आहे. पुढे चालायचं. ओके, एवढं लक्षात ठेवलं तर खूप झालं. त्यानंतर इथे कंपोनंट आहे. कंपोनंट ऑफ DBMS. फर्स्ट आहे ते हार्डवेअर आहे. फिजिकल डिव्हाइस लाईक कम्प्युटर्स अँड स्टोरेज. हे खूप इझी आहे. ओके, हार्डवेअर इज अ फिजिकल डिव्हाइस लाईक कम्प्युटर्स अँड स्टोरेज. त्यांना सॉफ्टवेअर DBMS इज अ सॉफ्टवेअर आहे. DBMS सॉफ्टवेअर इटसेल्फ. ओके, आणि डेटा मीन्स जे इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतो दॅट कॉल ॲट डेटा. त्यानंतर इथे डेटाबेस ॲक्सेस लँग्वेज. ओके, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. डेटाबेस ॲक्सेस लँग्वेज SQL यूज टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. जो असतो फॉर एक्झाम्पल डेटाबेसमध्ये आपण कम्युनिकेट करायचं काम करतो. फॉर एक्झाम्पल मला स्टुडंटचा डेटा पाहिजे. मग आपण स्टुडंटचा डेटा पाहिजे, आपण तो क्वेरी चालवतो. ते क्वेरी कोणत्या लँग्वेजमध्ये काम करते, ते काम करते SQLमध्ये. ओके, DBMSमध्ये आपण डेटा स्टोअर केला आहे. त्यानंतर मला डेटा तो काढायचा आहे, तर आपण SQL लँग्वेजचा यूज करतो. SQL लँग्वेज DBMS सोबत कम्युनिकेट करते. DBMS सोबत कम्युनिकेट केल्यानंतर जो रिक्वायर्ड डेटा आहे, फॉर एक्झाम्पल मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी व्हॉट इज SQL. ओके, DBMS मीन्स फॉर एक्झाम्पल DBMSमध्ये स्टुडंटचा डेटा स्टोअर आहे. मग आपण SQLद्वारे आपण क्वेरी प्रोव्हाइड करतो की सिलेक्ट ॲस्ट्रिक्स अँड स्टुडंट. तो आपल्याला जेवढा पण स्टुडंटचा डेटा आहे तो प्रोव्हाइड करतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. SQL इज यूज टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. ओके, एवढं लक्षात ठेवलं तर झाले. कम्युनिकेट विथ डेटाबेस. ओके, प्रोसिजर आहे रूल फॉर द युझिंग डेटाबेस. त्यानंतर युजर DBA, प्रोग्रामर्स अँड एंड युजर्स. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. डेटाबेस ॲक्सेस लँग्वेज आहे SQL. ओके, कम्युनिकेट करते विथ DBMS, राईट. ओके, त्यानंतर आहे वाय डू वी नीड DBMS. DBMSची काय गरज पडली, विदाउट DBMS तर चाललं असतं. काय गरज आहे DBMSची यूज करायची, तेच बघू आता. ओके, विदाऊट DBMS डुप्लिकेट डेटा मीन्स रिडिडेन्सी हा वर्ड लक्षात ठेवा. DBMSमध्ये रिडिडेन्सी हा वर्ड रिपीट होते, रिडिडेन्सी. ओके, त्यानंतर ते डिफिकल्ट सर्चिंग्स. तुम्हाला मी काय सांगितलं की स्टोअर द लार्ज अमाऊंट डेटा इन ऑर्गनाइज मॅनर, पण अदर डेटाबेसमध्ये तो ऑर्गनाइज मॅनरमध्ये राहत नाही. फॉर एक्झाम्पल मी स्टोअर केला, मला फक्त जे स्टुडंट अंडर 20 एजचे आहे, 20 एजचे आहे, ते स्टुडंट पाहिजे मला. तुम्ही जर लार्ज अमाऊंट डेटा केला, ते ऑर्गनाइज मॅनरमध्ये नसेल तर डिफिकल्ट जाईल सर्च करायला, कोणचे पण विद्यार्थी येऊन जाईल. तेच जर आपण DBMSमध्ये स्टोअर केला, ते ऑर्गनाइज मॅनरमध्ये स्टोअर राहतो. त्यामुळे आपण मला फक्त जे 20 एजचे आहे विद्यार्थी तेच प्रोव्हाइड करा. तो DBMS तुम्हाला इझिली आणि फास्टर वेमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देते. वाय ते सगळेजण DBMS प्रोव्हाइड करते, ऑर्गनाइज, सिक्युरिटी अँड डेटा रिडंडन्सी, डुप्लिकेट डेटा. ओके, त्यानंतर इथे आता सांगितलं पोर सिक्युरिटी प्रोव्हाइडिंग करतात अदर डेटाबेस. त्यानंतर ते डेटा इनकन्सिस्टन्सी मीन्स चार युजर एकाच टाईममध्ये डेटा ॲक्सेस करायचा प्रयत्न करत आहे. काय होत आहे, क्रॅश होत आहे. दॅट कॉल डेटा इनकन्सिस्टन्सी. ते जर 4 युजर एकाच टाईममध्ये डेटा ॲक्सेस करत आहे, त्यांना सक्सेसफुल डेटा ॲक्सेस पण करत आहे, दॅट कॉल कन्सिस्टन्सी. ट्रू. त्यानंतर नो बॅकअप
बॅकअप मीन्स तुम्ही लार्ज अमाऊंट डेटा स्टोअर केला, तुमच्या चूक भूलमुळे तो डेटा डिलीट झाला. पण अदर डेटाबेसमध्ये बॅकअपचा ऑप्शन नाही आहे. एक वेळेस डिलीट झाला, परमनंट डिलीट झाला. पण DBMSमध्ये तुम्हाला ते पण ऑप्शन राहतात, तुम्ही बॅकअप करू शकता. त्यानंतर इथे डिफिकल्ट मेंटेन्स. ओके, आता DBMS बघू. फर्स्ट तुम्हाला सांगितलं मी ऑर्गनाइज मॅनर, त्यानंतर फास्ट रिट्रायवल. तुम्ही इझिली मला सर्च केला, मला स्टुडंट डेटा पाहिजे फास्टमध्ये, तुम्हाला डेटा तो गेट करून देतो. त्यानंतर हाय सिक्युरिटी, बिकॉज हाय सिक्युरिटीमुळेच DBMS पॉप्युलर आहे. त्यानंतर बॅकअप अँड रिकव्हरी, आता सांगितलं तुम्हाला मी, डेटा जर डिलीट झाला असेल तुम्ही रिकवर करून ॲक्सेस करू शकता. त्यानंतर मल्टी युजर सपोर्ट मीन्स डेटा कन्सिस्टन्सी. त्यानंतर रिलायबल डेटा मॅनेजमेंट. ओके, क्लिअर झालं आपलं सगळं. ओके, हेच लक्षात ठेवा, डेटाबेस ॲक्सेस लँग्वेज SQL आहे, ते कम्युनिकेट करते विथ डेटाबेस, राईट. त्यानंतर वाय डू यू नीड DBMS? बिकॉज ऑर्गनाइज स्टोरेज, फास्ट रिट्रेवल, हाय सिक्युरिटी, बॅकअप पण प्रोव्हाइड करते, रिकव्हरी पण प्रोव्हाइड करते, मल्टी युजर सपोर्ट आहे, अँड रिलायबल डेटा मॅनेजमेंट. ओके, त्यानंतर येते डेटाबेस वर्सेस फाईल सिस्टीम्स. ओके, फर्स्ट बुक आपण फाईल सिस्टीम. स्टोअर द डेटा इन सेपरेट फाईल्स. तुम्ही ऐकलंच आहे, फाईल सिस्टममध्ये कसं स्टोअर होते, प्रत्येक स्टोअर याच्यात स्टोअर होते ना फाईल सिस्टममध्ये. ओके, पण इन DBMSमध्ये स्टोअर डेटा इन स्ट्रक्चर्ड डेटाबेसमध्ये. म्हणजे काय होतं की पूर्ण डेटा एकाच DBMSमध्ये स्टोअर राहतो, तुम्ही इझिली ग्रॅब करू शकता. आणि जर फाईल सिस्टीममध्ये बघितलं, फॉर एक्झाम्पल काय होतं की स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉटच्या अंदर जावं लागेल, हे त्याचे फोटो राहतो. म्हणजे फाईल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉटचा फोटो पाहावा लागेल, त्यानंतर तुमचे फोटो ॲक्सेस करू शकता तुम्ही. बट इन DBMSमध्ये पूर्ण जे तो डेटा असतो डायरेक्ट एकाचमध्ये प्रोव्हाइड असतो, हे त्याला त्याचे फोल्डर नसतात, दॅट वाय. त्यानंतर हाय डेटा रिडंडन्सी मीन्स डुप्लिकेट डेटा. फाईल सिस्टीममध्ये तुम्हाला खूप डुप्लिकेट डेटा मिळतो, बट इन DBMSमध्ये रिड्यूस डेटा रिडंडन्सी, म्हणजे खूप कमी करतो डुप्लिकेट डेटा, खूप कमी करतो तो कोण DBMS. ओके, त्यानंतर ते लो सिक्युरिटी. फाईल सिस्टीममध्ये सिक्युरिटी कशी असतात आपल्याला मोस्टली लोज असतात, पण DBMSमध्ये हाय सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. त्यानंतर डिफिकल्ट टू सर्च डेटा, बिकॉज डिफिकल्ट सर्च वाय डेटा. फाईल सिस्टीममध्ये तुम्हाला प्रत्येक एखादा फॉर एक्झाम्पल मीडिया आहे, मीडियाचा फोल्डर तुम्हाला पाहायचा असेल, फक्त तुम्हाला सर्च करणारं पण येऊन जाईल, तुम्हाला फक्त त्याचे फोल्डर वन बाय वन चेक करावं लागेल, दॅट वाय डिफिकल्ट टू सर्च डेटा. पण इन DBMSमध्ये तुम्ही इझी आहे आणि फास्ट रिट्रीव्हल, तुम्हाला इझिली तुम्ही क्वेरी प्रोव्हाइड करून अँड फास्ट रिट्रीव्हल करू शकता, म्हणजे तुमचा डेटा तुम्ही गेट करू शकता. त्यानंतर नो रिलेशनशिप बिटवीन द फाईल्स, बट इन DBMSमध्ये रिलेशनशिप राहते कोणासंग, फाईल नाही, डेटाबेससोबत. ओके, तर बॅकअप इज अ डिफिकल्ट, बट बॅकअप अँड रिकव्हरी आर अवेलेबल इन DBMSमध्ये. त्यानंतर येते लेस डेटा कन्सिस्टन्सी अँड हाय डेटा कन्सिस्टन्सी. त्यानंतर मेनली सपोर्ट सिंगल युजर, बट सपोर्ट मल्टिपल युजर्स कोण DBMSमध्ये, दॅट वाय युनिक बनवते अदर डेटाबेसमध्ये. ओके, अजून लक्षात ठेवा, फाईल एक्झाम पॉईंटमध्ये डेटा स्टोअर इन इंडिव्हिज्युअल फाईल्स, डिफिकल्ट टू मॅनेज लार्ज अमाऊंट डेटा, बिकॉज जेवढा मोठा डेटा आहे तो मॅनेज करायला खूप हार्ड जातो. डेटा स्टोअर इन द डेटाबेस, इझी टू स्टोअर, रिट्राईव्ह, अपडेट अँड मॅनेज डेटा इफिशियंटली. ओके, झालं, एक थोडंसं रिव्हिजन करून घेऊ. ओके, 1 मिनिट फास्टमध्ये. ओके, DBMS इज सॉफ्टवेअर आहे, युजरला ते अलाव करते क्रिएट, स्टोअर, ऑर्गनाइज, रिट्राईव्ह, अपडेट अँड मॅनेज डेटा इफिशियंटली. ओके, त्यानंतर इझियर आहे, फास्टर आहे, अँड मोर सिक्युअर. ओके, त्यानंतर इथे त्याचे फीचर्स बघितले आपण, डेटा स्टोरेज आहे, डेटा रिट्रायवल, डेटा सिक्युरिटी अँड मोस्ट इम्पॉर्टंट डेटा शेअरिंग अँड डेटा सिक्युरिटी. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन बघितले, इथं डेटा स्टोअर होत आहे, समजून घ्या तिथे डेटाबेस यूज होत आहे. त्यानंतर आपण DBMSचे सॉफ्टवेअर बघितले, मोस्ट इम्पॉर्टंट आहे MySQL, डेव्हलप करून केलं ऑरेकलनी, कसा आहे, ओपन सोर्स आहे. त्यानंतर MongoDB कोण केलं क्रिएट, MongoDB. ओके, त्यानंतर NoSQL डेटाबेस आहे. त्यानंतर एक कंपोनंट बघितले, कंपोनंटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डेटाबेस ॲक्सेस लँग्वेज SQL, हे कम्युनिकेट करते विथ डेटाबेसमध्ये, राईट. ओके, वाय नीड DBMS? बिकॉज ऑर्गनाइज स्टोरेज, फास्ट रिट्रायवल, हाय सिक्युरिटी अँड बॅकअप अँड रिकव्हरी, मल्टी युजर सपोर्ट अँड रिलायबल डेटा मॅनेजमेंट. ओके,
त्यानंतर आपण फाईल सिस्टीमवरचे DBMS पण बघितलं, सेमच आहे जे आपण इथं बघितलं तेच आहे. ओके, एक मिनटं. त्यानंतर येते डेटा मॉडेल्स. ओके, व्हॉट इज मीन बाय डेटा मॉडेल? डेटा मॉडेल मीन्स डेटा मॉडेल डिफाईन हाऊ डेटा स्टोअर, ऑर्गनाइज अँड रिलेटेड इनसाइड द टेबल्स. फॉर एक्झाम्पल, डेटा मॉडेल काय करते की फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी पाहुणे आले, ते पाहुणे कुठे बसेल, कोणत्या रूममध्ये असेल? मला बेडरूममध्ये बसवायचे. मला बेडरूममध्ये नाही, मला जे आपलं समोरचं रूम आहे त्यामध्ये बसवायचं आहे. म्हणजे ते कुठे बसवायचे, कसे बसवायचे, ते कोणतं डिसाईड करते? तुम्ही. दॅट लाईक डेटा मॉडेल डिसाईड करते की मला जो डेटा आहे, मी स्टुडंटचा डेटा त्याला मला कसा स्टोअर करू? हायरार्किकल मॉडेलमध्ये स्टोअर करू, किंवा ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये करू, ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलमध्ये करू, किंवा रिलेशनल मॉडेलमध्ये करू? कोणतं मॉडेल? काय ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये? कोण डिसाईड करते? डेटा मॉडेल. ओके, डेटा मॉडेल इज अ डिफाईन हाऊ डेटा स्टोअर, कशा प्रकारे डेटा स्टोअर होईल तो डिसाईड करते डेटा मॉडेल, ऑर्गनाइज अँड रिलेटेड इनसाइड द डेटाबेस. तुम्हाला समजेल पुढे जाऊन. ओके, फर्स्ट येते हायरार्किकल मॉडेल. हायरार्किकल मॉडेल, आणि तो कशाद्वारे डेटा स्टोअर करते? ट्री लाईक स्ट्रक्चर. मला मी डेटाबेसमध्ये आपल्या DSAमध्ये सांगितलं आहे की ट्री मीन्स दॅट इज अ ट्री. ओके, डेटा अशा प्रकारे स्टोअर होते. कशामध्ये? हायरार्किकल मॉडेलमध्ये. जर डेटा तुम्हाला डेटा मॉडेलमध्ये ते फर्स्ट मॉडेल आहे हायरार्किकल मॉडेल, मला डेटा स्टोअर करायचा आहे हायरार्किकल मॉडेल म्हणजे ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये. फर्स्ट मॉडेल ते झालं. ओके, मॉडेल लक्षात ठेवा, हायरार्किकल मॉडेल आहे ते डाटा स्टोअर करते ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये. ओके, वन पॅरेंट टू मनी चिल्ड्रन्स. व्हॉट इज मीन बाय? मीन्स फॉर एक्झाम्पल हा पॅरेंट आहे आणि त्याचे चिल्ड्रन्स, बिकॉज वन टू मनी चिल्ड्रन्स. एका पॅरेंटचे मल्टिपल नोट्स असू शकते. दॅट इज रेट, दॅट वाय एक चिल्ड्रन्स आहे त्याचे मल्टिपल्स चिल्ड्रन्स आहे. ओके, आणि रिलेशनशिप लक्षात ठेवा, वन टू मनी रिलेशनशिप, बिकॉज वन पॅरेंट नोट राहतो त्याचे मल्टिपल्स चिल्ड्रन्स राहतात. ओके, फर्स्ट मॉडेल बघितला कोणता आहे? हायरार्किकल मॉडेल. कशाद्वारे स्टोअर करतो? ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये डेटा स्टोअर करतो. त्याची रिलेशनशिप काय आहे? वन पॅरेंट टू मनी चिल्ड्रन्स अँड वन टू मनी रिलेशनशिप. ओके, फर्स्ट झाला. फक्त एवढं लक्षात ठेवा, हायरार्किकल मॉडेल मीन्स ट्री लाईक स्ट्रक्चर. तुम्हाला पण मग ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जाईल मला कोणता मॉडेल आहे. हायरार्किकल मॉडेल मीन्स ट्री लाईक स्ट्रक्चर्स. ओके, त्यानंतर सेकंड मॉडेल आहे नेटवर्क मॉडेल. नेटवर्क मॉडेल मीन्स ग्राफ स्ट्रक्चर, म्हणजे जसं ग्राफमध्ये ग्राफ काय म्हणतात? ग्राफ, दॅट लाईक ग्राफ ओके, अशाद्वारे स्टोअर करते. बट हा कसं स्टोअर करते? हायरार्किकल मॉडेल ट्री लाईकमध्ये, बट नेटवर्क मॉडेल ग्राफ स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करते. कोण कसा स्टोअर करते? ग्राफ स्ट्रक्चरमध्ये. कोणता? डेटा स्टोअर करते ग्राफ स्ट्रक्चरमध्ये. ओके, मनी टू मनी रिलेशनशिप बिटवीन मनी टू मनी रिलेशनशिप, बिकॉज हे बघा एक नोट आहे, हा इकडे पण जात आहे, हा पण त्याचा हे आहे, इथं पण जात आहे, इथं पण जात आहे. बट आपण आपल्या ट्रीमध्ये बघितलं हायरार्किकल मॉडेलमध्ये फक्त ओनली वन पॅरेंट मल्टिपल चिल्ड्रन्स. बट इन ग्राफमध्ये त्याचे किती पण हे होऊ शकतात. ओके, मनी टू मनी रिलेशनशिप. ओके, अ चिल्ड कॅन हॅव मल्टिपल्स पॅरेंट्स. हे लक्षात ठेवा, वर्ड लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वर्ड. हायरार्किकल मॉडेल मीन्स ट्री लाईक स्ट्रक्चर्स, नेटवर्क मॉडेल मीन्स ग्राफ स्ट्रक्चर्स, मनी टू मनी रिलेशनशिप. अ चिल्ड कॅन हॅव मल्टिपल्स पॅरेंट्स. मल्टिपल पॅरेंट असू शकते कोणाला? चिल्डला. दॅट इज राईट. ओके, हे बघा इथं जसं कोर्सेटला स्टुडंट पण ॲक्सेस करू शकतो आणि टीचर्स पण. आणि जर आपण इथं बघितलं डिपार्टमेंट, कॉलेज डिपार्टमेंट ॲक्सेस करू शकतो स्टुडंट. ओके, त्यानंतर येते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मोस्टली हाच यूज होतो रिलेशनल मॉडेल. ओके, हायरार्किकल मॉडेल ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये अँड नेटवर्क मॉडेल ग्राफ स्ट्रक्चरमध्ये. बिकॉज मी तुम्हाला एवढं रिपीटेडली का सांगत आहे, हे एक्झाममध्ये क्वेश्चन येतात की नेटवर्क मॉडेल कशाद्वारे कसा टाईपचा डेटा स्टोअर करतो, कशा टाईपचा? ग्राफ स्ट्रक्चरमध्ये. हायरार्किकल मॉडेल ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये. दॅट इज राईट, असे क्वेश्चन येतात. त्यानंतर ते रिलेशनल मॉडेलच खूप यूज होते इन डिफेन्समध्ये. मोस्टली रिलेशनल मॉडेल्स यूज होते. ओके, व्हॉट इज मीन बाय रिलेशनल मॉडेल डेटा स्टोअर इन द टेबल्स. जो रिलेशनल मॉडेल असतो तो पूर्ण डेटा स्टोअर करतो इन टेबल वाईज.
ओके, इथं बघितलं आहे तुम्ही बघा, रोल नंबर आहे, नेम आहे आणि ब्रांच आहे. कशाद्वारे स्टोअर करत आहे? टेबल वाईज. दॅट इज रेट. ओके. अजून लक्षात ठेवा, कन्सिस्ट ऑफ द रो टपल्स अँड कॉलम ॲट्रिब्यूट्स. पण लक्षात ठेवा, रोला आपण टपल्स म्हणतो, आणि कॉलमला ॲट्रिब्यूट्स. ओके, हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कधी क्वेश्चनमध्ये येतात, व्हॉट इज टपल. ओके, हे लक्षात ठेवा. आर टी मीन्स आर टी आहे, असं मी तुम्हाला एक कीवर्ड सांगत आहे. आर टी मीन्स, आर मीन्स रो, टी मीन्स टपल्स. ओके, आर टी मीन्स, आर मीन्स रो, टी मीन्स टपल. सी ए हा जो तुमचा परमनंट लक्षात राहील. सी मीन्स कॉलम्स, ए मीन्स ॲट्रिब्यूट्स. ओके, सी मीन्स कॉलम्स, ए मीन्स ॲट्रिब्यूट्स. दॅट इज राईट. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा, रिलेशनल मॉडेल मोस्टली यूज होते. ओके, जेवढे पण डेटाबेस आहे मोस्टली कोणता मॉडेल यूज करते? रिलेशनल मॉडेल. दॅट इज राईट. ओके, त्यानंतर येते इंटिटी रिलेशनल मॉडेल. ओके, यूज इट टू डिझाईन डेटाबेस बिफोर द इम्प्लिमेंटेशन्स. रिप्रेझेंट एंटिटीज, ॲट्रिब्यूट्स, रिलेशनशिप, युजर द ER डायग्राम्स. हे तुम्हाला पुढे सांगतो मी. ओके, हे तुम्हाला समजा सांगा, एंटिटीज अँड ॲट्रिब्यूट्स. फॉर एक्झाम्पल, एंटिटीज मीन्स ॲट्रिब्यूट लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे, या व्यक्तीची जी इन्फॉर्मेशन आहे, फॉर एक्झाम्पल त्याचं नाव, त्याचं आधार कार्ड नंबर, त्याची ईमेल ID, दॅट लाईक ते आहे ॲट्रिब्यूट्स. ओके, ते आहे ॲट्रिब्यूट्स, आणि तो त्याचे नाव आहे, फॉर एक्झाम्पल राम, हा त्याचा आहे एंटिटीज. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मी, तुम्हाला समजणार आहे आता. ओके, त्यानंतर 5वा आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल्स. स्टोअर डेटा ॲज ऑब्जेक्ट, कंबाईन द डेटाबेस कन्सेप्ट विथ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग्स. ऑब्जेक्टद्वारे डेटा शो करतो कोण? ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल्स. ओके, 5 मॉडेल बघितले आपण. 5 मॉडेल बघितले, तुम्हाला एकदा रिपीट करून सांगतो. फर्स्ट मॉडेल होता आपला हायरार्किकल मॉडेल्स. कशाद्वारे तो डेटा स्टोर कसा डेटा स्टोर करतो? तो ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये. दॅट इज राईट. ओके, त्याचं रिलेशन काय? 1 पॅरेंट टू मनी चिल्ड्रन्स. ओके, आणि डेटा मॉडेल तुम्हाला माहिती आहे, डेटा मॉडेल मीन्स डेटा कसा टाईपचा स्टोअर करायचा आहे? ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करायचा आहे की ग्राफ स्ट्रक्चरमध्ये? कोण डिसाईड करतो? डेटा मॉडेल. त्यानंतर बघितलं आपण नेटवर्क मॉडेल कसा डेटा स्टोअर करतो? ग्राफ स्ट्रक्चरमध्ये, मनी टू मनी रिलेशनशिप. त्यानंतर रिलेशनल मॉडेल यूज करते टेबल, मोस्टली रिलेशनल मॉडेलच यूज होते. आणि रो मीन्स टपल्स, आर टी मीन्स रो मीन्स टपल्स, टी मीन्स टपल्स, सी मीन्स कॉलम्स, अँड ए मीन्स ॲट्रिब्यूट्स. ओके, मोस्टली यूज होते रिलेशनल मॉडेल. इथेच एक्झाम्पल आहे. त्यानंतर एंटिटी रिलेशनल मॉडेल तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल्स मीन्स कसा स्टोअर करतो? स्टोअर डेटा ॲज ऑब्जेक्ट सारखा तो स्टोअर करतो. कोण? ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल्स. ओके, 5 मॉडेल बघितले आपण. त्यानंतर बघू आपण एंटिटी रिलेशन मॉडेल्स. ओके, एंटिटीज अँड ॲट्रिब्यूट्स. ओके, इथे ॲट्रिब्यूट्स पण दिले आहे. एंटिटीज फर्स्ट बघू आपण, व्हॉट इज मीन बाय एंटिटी. ER model is conceptual model used to design database before the creating tables. Okay, a component of ER models. First, the entity. Entity means real world object which data store. For example, student is a entity आहे. Student is an entity आहे. Teacher is an entity आहे. Courses is entity आहे. Employee is entity आहे. And customer is entity आहे. समजलं का? काही समजलं नाही. फॉर एक्झाम्पल, हे पहा, जेव्हा आपण एका याची इन्फॉर्मेशन गेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, स्टुडंटची जी इन्फॉर्मेशन आहे, त्याचा नेम, त्याचा रोल नंबर, त्याचा कोर्सेस. हे मी तर काय म्हणतात, कोर्स म्हणजे तो कोणता कोर्स परचेस केला, हे काय आहे? ॲट्रिब्यूट्स आहे. जो हे पहा, स्टुडंट एंटिटी म्हणजे स्टुडंटची इन्फॉर्मेशन आहे, रोल नंबर, नेम, ईमेल ID, हे आहे ॲट्रिब्यूट्स. पूर्ण रिपीट करून सांगतो मी, 1 मिनटं. एंटिटी मीन्स फॉर एक्झाम्पल स्टुडंट आहे, स्टुडंटची जी इन्फॉर्मेशन असेल, दॅट इज दॅट इज ॲट्रिब्यूट्स. इन्फॉर्मेशनमध्ये येते त्याचं काही असो, इन्फॉर्मेशन काही हो. फॉर एक्झाम्पल, स्टुडंटचं बघितलं आपण. कस्टमर ही एंटिटी झाली. कस्टमरची जी इन्फॉर्मेशन झाली, कस्टमरचं नेम, कस्टमरने काय परचेस केलं, ते झाले ॲट्रिब्यूट्स. ओके, एंटिटी मीन्स सगळं समजून घ्या. एंटिटी मीन्स इज रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट डेटा स्टोअर विच डेटा स्टोर इट. सिम्पल. स्टुडंट इज एंटिटी आहे, टीचर इज एंटिटी आहे, कोर्सेस इज एंटिटी आहे, एम्प्लॉई इज एंटिटी आहे. ओके, त्यानंतर ते ॲट्रिब्यूट्स तुम्हाला ते सांगितलं मी. फॉर एक्झाम्पल, स्टुडंटचे जे रोल नंबर, नेम, एज, ॲड्रेस, मोबाईल नंबर, हे झाले ॲट्रिब्यूट्स. जो स्टुडंट झाला तो झाला एंटिटी. फॉर एक्झाम्पल, राम आहे, माझ्याकडे एक विद्यार्थी आहे राम.
राम एक एंटिटी झाली, त्याची इन्फॉर्मेशन काय झाली, ॲट्रिब्यूट्स. याची इन्फॉर्मेशन झाली एंटिटी. फॉर एक्झाम्पल एखादं जर आपण जर टायगर जरा, ओके, टायगरची जी इन्फॉर्मेशन आहे, टायगर हा एंटिटी झाला आहे, एंटिटी. ते टायगरची जी इन्फॉर्मेशन झाली ते झाली ॲट्रिब्यूट्स. हा वर्ड लक्षात ठेवा. एंटिटी मीन्स रिलोड ऑब्जेक्ट्स. रिलोड ऑब्जेक्टमध्ये काय येऊ शकतं, ओके. नेम, स्टुडंट, कस्टमर, टीचर, एंटिटी. त्याची जी टीचरची इन्फॉर्मेशन काय झाली ॲट्रिब्यूट्स. दॅट इज राईट. ओके. त्यानंतर येते रिलेशनशिप शो हाऊ टू और मोर एंटिटीज आर कनेक्टेड. ओके, हे बघा रिलेशनशिप मॉडेल आहे. स्टुडंट इन्व्हॉल्व कोर्सेस, म्हणजे स्टुडंट इन्व्हॉल्व करते कोर्सेसमध्ये. त्यानंतर टीचर्स सब्जेक्ट. सिम्पल आहे. ओके. त्यानंतर एक मिनटं, आता त्यानंतर आहे रिलेशनल डेटाबेस. ओके, रिलेशनल डेटाबेस स्टोअर डेटा इन द फॉर्म ऑफ टेबल्स. ओके, आता सांगितलं तुम्हाला डेटा टेबलद्वारे स्टोअर करतो. ओके, अजून तुम्हाला आर मीन्स रो अँड टपल्स. रेकॉर्ड पण म्हणतात त्याला, हे रेकॉर्ड लक्षात ठेवू शकता मी. आर मीन्स टपल्स, आर टी मीन्स रो, टी मीन्स टपल्स. किंवा आर मीन्स रेकॉर्ड्स, टी मीन्स टपल्स. सी मीन्स कॉलम्स अँड ॲट्रिब्यूट्स म्हणजे स्टुडंटची इन्फॉर्मेशन, ॲट्रिब्यूट्स. स्टुडंट एंटिटी. ओके, हे पहा, स्टुडंट एंटिटी, हे स्टुडंटची काय इन्फॉर्मेशन आहे, हे काय झाले ॲट्रिब्यूट्स. रोल नंबर ॲट्रिब्यूट्स, नेम ॲट्रिब्यूट्स, ब्रांच ॲट्रिब्यूट्स, स्टुडंट एंटिटी. कोर्स आय डी काय झाली ॲट्रिब्यूट्स, कोर्स नेम ॲट्रिब्यूट्स. ओके, हे बघा तिथं प्रत्येक आपण इथं 2 एक्झाम्पलमध्ये स्टुडंट टेबल आहे आणि कोर्स टेबल आहे. इथे आपण इन्फॉर्मेशन स्टोअर केली आहे टेबल वाईज. ओके, तर एक कोर्स रिव्हिजन करू द्या. 1 मिनटं, नेटवर्क मोठं झालं होतं आपलं. ओके, त्यानंतर आता बघितलं आपण एंटिटी इज अ रिलोड ऑब्जेक्ट अबाउट विच डेटा स्टोअर. ओके, रिलोड ऑब्जेक्ट मीन्स स्टुडंट, त्याची इन्फॉर्मेशन. स्टुडंट झाला एक एंटिटी, स्टुडंटची जी इन्फॉर्मेशन झाली एंटिटी ॲट्रिब्यूट्स. ओके, त्यानंतर रिलेशनशिप बघितली, त्यानंतर रिलेशन डेटाबेस. ओके, त्यानंतर ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे कीज. व्हॉट इज मीन द की. अ की इज अ ॲट्रिब्यूट और सेट ॲट्रिब्यूट्स. हे बाकी अजून वर्ड लक्षात रिपीट झाला, ॲट्रिब्यूट्स और सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स यूज इट टू युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड इन द टेबल्स. म्हणजे टेबलमध्ये काय होतं की टेबलमध्ये युनिक आयडेंटिफाय रेकॉर्ड्स इन द टेबलमध्ये युनिक डेटा आयडेंटिफाय करायसाठी आपण कीजचा यूज करतो. त्यामध्ये 5 की येतात. फर्स्ट प्रायमरी की आहे, त्यानंतर आहे सुपर की आहे, त्यानंतर फॉरेन की आहे, त्यानंतर कॅन्डिडेट की आहे, त्यानंतर अल्टरनेट की आहे. ओके, त्यानंतर कंपोजिट की पण आहे. फर्स्ट आपण स्टार्ट करू प्रायमरी कीपासून. ओके, फर्स्ट आहे कीज. लक्षात ठेवा, कीजचा कन्सेप्ट पण इम्पॉर्टंट आहे. अ प्रायमरी की इज युनिकली आयडेंटिफाय एव्हरी रेकॉर्ड्स. प्रत्येक टेबलमध्ये एक प्रायमरी की असतो. ओके, ते काय करते, टेबलमधला डेटा युनिकली आयडेंटिफाय एव्हरी रेकॉर्ड्स. फॉर एक्झाम्पल ते डुप्लिकेट डेटा प्रोव्हाइड नाही करतात. फॉर एक्झाम्पल इथं बघा, रोल नंबर आहे पी के प्रोव्हाइड केला, रोल नंबर, नेम राहुल प्रिया. ओके, त्यानंतर प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, प्लस युनिक आणि कॅन नॉट बी नल. आता हे 2 प्रॉपर्टी लक्षात ठेवा. प्रायमरी की युनिक प्लस कॅन नॉट बी नल. ओके, प्रायमरी की मीन्स युनिक अँड कॅन नॉट बी नल. आता प्रायमरी की कुठे लावत असते, फॉर एक्झाम्पल आता ते अजून शब्द पडला की प्रायमरी की तर रोल नंबरलाच का लावली, नेमला का लावली. बिकॉज प्रायमरी कधी लावू शकतो आपण, जेव्हा तो रेकॉर्ड युनिक असू शकतो. फॉर एक्झाम्पल रोल नंबर प्रत्येकाचा युनिक राहील, त्यामध्ये कशी काय काहीच नाही, प्रत्येकाचा युनिक आहे, त्यामध्ये काही टेन्शन नाही. पण रोल नंबर 2-3 जणांचं नाव सेम राहू शकतं. दॅट वाय तिथं आपण प्रायमरी की राहू शकत नाही. प्रायमरी कीचा रूल्स काय आहे, प्रायमरी कीचं युनिक, त्याचा डेटा युनिक असायला पाहिजे अँड प्लस कॅन नॉट बी नल नसला पाहिजे. ओके, दॅट वाय रोल नंबर आहे, रोल नंबर प्रत्येक जणाचा वेगळा असतो आणि ते कॅन नॉट बी नल नसतो. दॅट वाय आपण इथं प्रायमरी की लावली रोल नंबरला. ओके, रोल नंबर प्रायमरी की बनवू शकतं. त्यानंतर ईमेल आय डी, प्रत्येकाची ईमेल आय डी आहे ती युनिक आहे, तिथं पण आपण प्रायमरी की लावू शकतो. त्यानंतर फोन नंबर असो, फोन नंबरमध्ये पण आपण प्रायमरी की लावू शकतो, बिकॉज प्रत्येकाची फोन नंबर वेगळा आहे ना. त्यानंतर जर आधार कार्ड असेल, प्रत्येकाचं आधार कार्ड वेगळं आहे, तिथं पण आपण प्रायमरी की लावू शकतो. प्रायमरी कीचा मेन मोटिव्ह आहे, प्रायमरी की इज अ कॅन नॉट बी नल अँड युनिक. प्रायमरी की इज युनिक प्लस कॅन नॉट बी नल, एवढं लक्षात ठेवा.
त्याला युनिक पाहिजे आणि नल असला पाहिजे. ओके. ऑनली आणि अजून एक लक्षात ठेवा, ऑनली वन प्रायमरी की पर टेबल. एका टेबलमध्ये फक्त एकच प्रायमरी की येऊ शकते, नॉट अ मल्टिपल्स. ओके. प्रायमरी कीची तुम्हाला प्रॉपर्टीज माहीत पडली. युनिक प्लस कॅन नॉट बी नल. एका टेबलमध्ये फक्त एकच प्रायमरी की राहू शकते. अँड ऑटोमॅटिकली क्रिएट युनिकनेस. जशी तुम्ही प्रायमरी कीज लावली, ऑटोमॅटिकली युनिकनेस प्रोव्हाइड केली जाते. कोण करते? प्रायमरी कीज. ओके. हे टेबल बघून घ्या. दॅट वाय आपण रोल नंबरच प्रायमरी की का लावली? बिकॉज रोल नंबर प्रत्येकाच युनिक आहे, तर आपण प्रायमरी की लावली. नेममध्ये का लावली नाही? बिकॉज नेममध्ये डुप्लिकेट डेटा राहतो ना. डुप्लिकेट डेटा मीन्स रिडंडन्सी. हा वर्ड लक्षात ठेवा, रिडंडन्सी. ओके. झालं. प्रायमरी की एवढंच लक्षात ठेवलं चालेल. प्रायमरी की युनिक प्लस कॅन नॉट बी नल अँड एका टेबलमध्ये फक्त वन प्रायमरी की. बस एवढं लक्षात ठेवलं तर पुरा डिफरन्स क्रिएट करू शकता मी. त्यानंतर इथे फॉरेन की. फॉरेन की इज अ कॉलम दॅट रेफर टू प्रायमरी की ऑफ अनअदर टेबल. सिम्पल समजून घ्या. एका टेबलला दुसऱ्या टेबलशी कनेक्ट करायसाठी आपण यूज करतो फॉरेन कीचा. सिम्पल. 2 टेबल आहे, 2 टेबल मला एकामेकाशी कनेक्ट करायचे, तो कशाद्वारे करू शकतो आपण? फॉरेन की द्वारे. ओके. पहिलं लक्षात घ्या. आपण पहिला टेबल आपला स्टुडंट टेबल, रोल नंबरला आपण प्रायमरी की लावली आहे. अँड याच्यात नाही पहा, दुसऱ्या टेबलमध्ये मार्क टेबलमध्ये आपण एफ की लावली आहे, मीन्स फॉरेन की लावली आहे. हेड द रोल नंबर इन मार्क्स टेबल इज अ फॉरेन की. ओके. एकामेकाशी आपण कनेक्ट करत आहे. सिम्पल लक्षात ठेवा. फॉरेन की इज अ कॉलम दॅट रेफर टू प्रायमरी की ऑफ अनदर टेबल्स. 2 कॉलम कनेक्ट करायसाठी आपण फॉरेन कीचा यूज करतो. सिम्पल. त्यानंतर इथे कॅन्डिडेट की. हा वर्ड लक्ष द्यावा, हे इम्पॉर्टंट आहे. अ कॅन्डिडेट की इज अ ॲट्रिब्यूट ऑर सेट ॲट्रिब्यूट्स दॅट कॅन युनिकली आयडेंटिफाय अ रेकॉर्ड्स. A candidate key is an attribute or set attribute that can uniquely identify a records. सेम कसं जसं आपल्या एमध्ये आहे, आपल्या प्रायमरी कीमध्ये काय होतं, आपण कॅन्डिडेट की जे ॲट्रिब्यूट आहे ते युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्डला युनिकली आयडेंटिफाय करते. कोण? प्रायमरी की. ओके. सेम ॲज प्रायमरी की आहे. त्यानंतर आहे वन कॅन्डिडेट की इज सिलेक्टेड ॲज अ प्रायमरी की. ओके. आता अजून कोचिंग ग्रेड झाला. सेम ॲज प्रॉपर्टी आहे. कॅन्डिडेट कीची प्रॉपर्टीज काय आहे? युनिक प्लस युनिक आयडेंटिटी. प्रायमरी कीची काय आहे? युनिक आयडेंटिटी. म्हणजे दोन्ही पण समज झाल्या ना? नॉट. बिकॉज कॅन्डिडेट कीमध्ये आपण मल्टिपल कॅन्डिडेट की असू शकतात. मल्टिपल, इकडे लक्षात ठेवा, ॲट्रिब्यूट्स ऑर सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स मीन इन्फॉर्मेशन. ईमेल आय डी, आधार कार्ड, रोल नंबर काय झालं? इन्फॉर्मेशन झाली. ओके. आणि आपल्या प्रायमरी कीमध्ये आपण फक्त एक प्रायमरी की प्रोव्हाइड होते, पण कॅन्डिडेट कीमध्ये मल्टिपल्स कॅन्डिडेट की प्रोव्हाइड आहे. दॅट हे दोघाला युनिक बनवते, दोघाला डिफरन्स करते. ओके. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट, वन कॅन्डिडेट की इज अ सिलेक्टेड ॲज अ प्रायमरी की. ओके. आता कॅन्डिडेट की मीन्स रोल नंबर प्रत्येकाचा युनिक आहे, ट्रू. हे पण आपली कॅन्डिडेट की म्हणू शकतो, ट्रू आहे. रोल नंबर, ईमेल प्रत्येकाचं युनिक आहे, म्हणजे ईमेल आय डी पण आपली कॅन्डिडेट की आहे. त्यानंतर आधार कार्ड, ते पण युनिक आहे, म्हणजे तो पण आपला कॅन्डिडेट बनू शकतो. ओके. त्यानंतर एनी ऑफ दिस कॅन बिकम अ प्रायमरी की. आता काय होतं की प्रायमरी की कशी सिलेक्ट होते? फर्स्ट काय होते की कॅन्डिडेट कीमध्ये कॅन्डिडेट की क्रिएट होते. कॅन्डिडेट क्रिएट झाली की त्यामधून आपण एक प्रायमरी की सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, प्रायमरी कीचा रूल्स काय होता आपला? युनिक प्लस कॅन नॉट बी नल. रोल नंबर युनिक आहे, नॉट नल आहे, ट्रू. ईमेल आय डी युनिक आहे, कॅन नॉट बी नल, ट्रू आहे. त्यानंतर आधार कार्ड ट्रू, युनिक आहे, कॅन नॉट बी नल. मग त्यामध्ये 3 आहेत. त्यामधून आता रोल नंबर, ईमेल आय डी आणि आधार कार्ड आहे. यामधून आपण एक प्रायमरी की सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, मी सिलेक्ट केली ईमेल आय डी सिलेक्ट केली. हे झाली माझी प्रायमरी की आणि बाकीचे जेवढे पण उरलेले आहे ते झाले माझे कॅन्डिडेट की. क्लिअर झालं? कॅन्डिडेट की मल्टिपल होऊ शकतात, प्रायमरी की ओन्ली वन असू शकते. आणि अजून एक लक्षात ठेवा, प्रायमरी की आपण कॅन्डिडेट कीमधून सिलेक्ट करतो. समजून राहिलं तुम्हाला मी? कॅन्डिडेट कीमधून आपण एक प्रायमरी की सिलेक्ट करतो. कॅन्डिडेट की मीन्स युनिकचा कॉम्बिनेशन्स. ईमेल आय डी, रोल नंबर, आधार कार्ड हे सगळे युनिक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे सगळे ते कॅन्डिडेट की झाले. बट प्रायमरी कीमध्ये ओन्ली वन युनिक. दॅट वाय रोल नंबर, ईमेल आय डी, आधार कार्ड यातला आपण एक सिलेक्ट केला. मला आधार कार्ड पाहिजे, आधार कार्ड नंबर बिकॉज युनिक आहे, तो सिलेक्ट केला मी ॲज अ प्रायमरी की. जे बाकीचे रिमेन्स उरले, रोल नंबर अँड ईमेल, ते सगळं झालं कॅन्डिडेट की.
ओके. इथं पहा प्रत्येक युनिक आहे. रोल नंबर पण युनिक आहे, ईमेल पण युनिक आहे, त्यानंतर आधार कार्ड पण युनिक आहे. ओके. त्यानंतर सुपर की इज वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स दॅट युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड्स. तोच क्वेश्चन क्रिएट झाला. काय सुपर की आहे, वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड. कॅन्डिडेट की पण युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड करते, प्रायमरी की पण करते, कॅन्डिडेट की पण करते. मग असं काय पहा, प्रायमरी की युनिक प्लस कॅनॉट बी ट्रू आहे. एका टेबलमध्ये फक्त एक प्रायमरी की ट्रू आहे. कॅन्डिडेट की किती असू शकतात? मल्टिपल असू शकतात. फक्त प्रायमरी कीच एक असू शकतात, पण कॅन्डिडेट की मल्टिपल असू शकतात. आणि कॅन्डिडेट कीमधूनच आपण एक प्रायमरी की शोधतो. ओके, झाला डिफरन्स त्याचा. त्यानंतर इथे सुपर कीचं वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स दॅट युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड. म्हणजे तो युनिक असायला पाहिजे प्रत्येक रेकॉर्डमध्ये. आणि सुपर की मे कंटेन अननेसेसरीली एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट्स. ओके, फॉर एक्झाम्पल सुपर कीज आहे. फर्स्ट आहे रोल नंबर, युनिक आहे, ट्रू आहे. प्रत्येक रोल नंबर युनिक असतो. त्यानंतर ईमेल युनिक आहे. पण हे कसं कळालं? दोन ॲट्रिब्यूट्सचं कॉम्बिनेशन आहे, तिथंच युनिक बनवते. बिकॉज ऑफ कॅन्डिडेट कीमध्ये फक्त वन सेट ॲट्रिब्यूट्स आपण प्रोव्हाइड घेत होतो. पण सुपर कीमध्ये आपण दोन ॲट्रिब्यूट आपण कंबाईन करतो. दॅट वाय सुपर की डिफरंट बनवते कॅन्डिडेट की आणि प्रायमरी कीपेक्षा. ओके, हे पहिले कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. रोल नंबर प्लस नम हे दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणून हे सुपर की अलग आहे. सुपर की इज वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स दॅट युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड्स. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून सुपर की बनू शकते, किंवा सिंगल पण सुपर की बनू शकते. ओके, एव्हरी कॅन्डिडेट की इज सुपर की, हे पहिला लक्षात ठेवा. अजून एक इम्पॉर्टंट आहे इथं रोल नंबरचं पण आहे, ईमेलचं आहे. बट इन कॅन्डिडेट कीमध्ये फक्त एकच आपण ॲट्रिब्यूट यूज करू शकतो, रोल नंबर, ईमेल, आधार कार्ड. पण आपण दोघांना कंबाईन नाही करू शकतो. पण सुपर कीमध्ये आपण कंबाईन करत आहे, दॅट वाय सुपर की डिफरंट झाली. ओके, दॅट वाय एव्हरी कॅन्डिडेट की इज अ सुपर की. But every super key is not a candidate key, because super key may include extra attributes. What is mean by? काय म्हटलं त्यानं? एव्हरी प्रत्येक कॅन्डिडेट की सुपर की बनू शकते. ट्रू. वाय ट्रू? सिंगल ॲट्रिब्यूट्स आहे. ट्रू. सिंगल ॲट्रिब्यूट प्रोव्हाइड घेता येते. ट्रू. सिंगल घेता येते. ट्रू. म्हणजेच सुपर की बनू शकते. ट्रू. बिकॉज कॅन्डिडेट कीला सिंगल ॲट्रिब्यूट्स यूज करते, मग तेच आपण सुपर की बनू शकतो. ट्रू आहे. मग त्यातनी अजून काय म्हटलं त्यानं? बट एव्हरी सुपर की इज नॉट अ कॅन्डिडेट की. म्हणजे जेवढे सुपर की आहे ते कॅन्डिडेट की बनू शकत नाही. काय? हो, हे बनू शकते रोल नंबर, ईमेल बनू शकते. पण हे कसं बनू शकणार? रोल नंबर प्लस नेम कंबाईन होता ना. पण आपली कॅन्डिडेट कीची प्रॉपर्टी काय? वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स. कॅन्डिडेट की 4 होऊ शकतात, पण ते कंबाईन नसायला पाहिजे. दॅट वाय एव्हरी सुपर की इज नॉट अ कॅन्डिडेट की, बट एव्हरी कॅन्डिडेट की इज अ सुपर की. झालं तुमचं क्लिअर? पुन्हा एकदा रिपीट सांगतो. कॅन्डिडेट कीमध्ये फक्त वन ॲट्रिब्यूट्स यूज करू शकतो आपण, रोल नंबर, ईमेल, आधार कार्ड. कंबाईन नाही करू शकत. बट इन सुपर कीमध्ये आपण कंबाईन करत आहे, रोल नंबर प्लस नेम. दॅट वाय डिफरंट झाली. मग अजून एक, एव्हरी कॅन्डिडेट की इज अ सुपर की, म्हणजेच प्रत्येक कॅन्डिडेट की इज अ सुपर की बनू शकते, बिकॉज तिथं फक्त आपण एक प्रॉपर्टी यूज करत आहे. म्हणजेच एक ॲट्रिब्यूट यूज करत आहे, ईमेल, आधार कार्ड. ओके, पण इन सुपर कीमध्ये ते अलाउड आहे. त्याला एक आपण ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. अजून एक की सुपर की इज अ नॉट अ कॅन्डिडेट की, म्हणजे जेवढी सुपर की आहे ते कॅन्डिडेट की बनू शकत नाही, बिकॉज इथं आपण कंबाईन ॲट्रिब्यूट यूज करतो. ओके, झालं क्लिअर? त्यानंतर येते अल्टरनेट की अँड इज अ कंपोजिट की. अल्टरनेट की इज अ कॅन्डिडेट की इज नॉट अ सिलेक्टेड ॲज अ प्रायमरी की. व्हॉट इज मीन बाय? फॉर एक्झाम्पल, मी हा रोल नंबर सिलेक्ट केला. रोल नंबर सिलेक्ट केल्यानंतर ईमेल, आधार कार्ड हे ऑटोमॅटिकली अल्टरनेट की होऊन जाईल. काय म्हणत मी? फॉर एक्झाम्पल, रोल नंबर युनिक आहे, हां. ईमेल आय डी युनिक आहे, हां. आधार कार्ड युनिक आहे. म्हणजे आपण यातला कोणता पण प्रायमरी की बनवू शकतो. प्रायमरी कीचा रूलच काय म्हणते? एका टेबलमध्ये एक युनिक की आणि युनिक प्लस कॅनॉट बी नल. म्हणजे मग प्रत्येक जेवढे पण ॲट्रिब्यूट्स आहेत तेवढे पण फॉलो करते रूल्सला. रोल नंबर पण करते, ईमेल पण करते, आधार कार्ड पण करते. मग फॉर एक्झाम्पल मी ईमेल आय डी घेतला.
ईमेल आय डीला मी प्रायमरी की बनवलं, प्रायमरी की बनवलं. मग जे बाकीचे रिमेन्स उरलेल्या रोल नंबर, आधार कार्ड हे ऑटोमॅटिकली अल्टरनेट की होऊन जाईल. आलं लक्षात? आलं लक्षात? नाही का आलं लक्षात? ओके. रोल नंबर आणि आधार कार्ड हे ऑटोमॅटिकली अल्टरनेट की होऊन जाईल. सोप्यात बस समजून घ्या. 3 एखाद्या फॉर एक्झाम्पल टेबलमध्ये 4 युनिकनेस हे आहे, युनिकनेस म्हणजेच ईमेल आय डी, आधार कार्ड, रोल नंबर. त्यातला आपण एक सिलेक्ट केला, रोल नंबर सिलेक्ट केला. बाकी जेवढे पण उरलेलं आहे, जेवढे पण आपले रोल ॲट्रिब्यूट्स उरले आहेत ते सगळे अल्टरनेट की मग होऊन जाईल. ओके. त्यानंतर ते कंपोजिट की. कंपोजिट की इज अ फॉर्मॅट बाय कंबाइनिंग 2 or more ॲट्रिब्यूट्स टू युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड्स. हे पहा सेम एस कंबाईन करत आहे. ओके. कंपोजिट की मीन्स कॉम्बिनेशन ऑफ 2 ॲट्रिब्यूट्स, 2 or more ॲट्रिब्यूट्स. क्लिअर झालं? आता आपलं झालं. एक वेळ तुम्हाला रिव्हिजन करून सांगतो मी. ओके. मी तुम्हाला सिम्पल डेफिनेशनमध्ये सांगतो, एवढं लक्षात ठेवा. की इज अ ॲट्रिब्यूट, ओके, और सेट ॲट्रिब्यूट्स यूज टू युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड. रेकॉर्डमध्ये आपण युनिकली रेकॉर्ड आयडेंटिफाय करायसाठी आपण यूज करतो कोणाचा, कीचा. ओके. फर्स्ट येते प्रायमरी की. प्रायमरी की मीन्स प्रायमरी की इज युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड. आणि अजून एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, प्रायमरी की युनिक प्लस कॅन नॉट बी नल. युनिक प्लस कॅन नॉट बी नल. एका टेबलमध्ये फक्त एक प्रायमरी की येऊ शकते, ट्रू. त्यानंतर येते फॉरेन की. फॉरेन कीमध्ये काहीच लक्षात ठेवू नका, फक्त फॉरेन की लक्षात ठेवा, कनेक्ट करायसाठी रेफर करते. सिम्पल. फॉरेन की इज यूज टू कनेक्ट. ओके. त्यानंतर येते कॅन्डिडेट की. कॅन्डिडेट की तुम्हाला सांगितलं, जेवढे पण आपल्या टेबलमध्ये युनिकनेस असेल प्रत्येक, म्हणजे त्यानंतर युनिक आणि कॅनॉट बी नल असेल. रोल नंबर युनिक होता, ईमेल आय डी युनिक होती, आधार कार्ड युनिक होती का, म्हणजे ते प्रत्येक आपले कॅन्डिडेट की बनत आहे. दॅट कॉल्ड कॅन्डिडेट की. अजून लक्षात ठेवा, कॅन्डिडेट की मल्टिपल होऊ शकतात. एक कॅन्डिडेट की नाही, कॅन्डिडेट की मल्टिपल होऊ शकतात. ओके. आणि कॅन्डिडेट तुम्हाला सांगितलं तर बाकीचं सगळं झालं आहे. आणि त्यातले अजून एक लक्षात ठेवा, एनी वन दिस कॅन बिकम अ प्रायमरी की. कॅन्डिडेट कीमधून कोणता पण प्रायमरी की बनू शकतो, बिकॉज सेम रूल्स फॉलो करत आहे, युनिक प्लस कॅन नॉट बी नल. ओके. त्यानंतर सुपर की. सुपर की म्हणजे काहीच लक्षात ठेवू नका. सुपर की मीन्स कॉम्बाईन आणि सिंगल ॲट्रिब्यूट्स अँड कंबाईन ॲट्रिब्यूट्स. सिम्पल. ओके. कंबाईन प्लस सिंगल ॲट्रिब्यूट्स. त्यानंतर ते अल्टरनेट की. एक कॅन्डिडेट की सिलेक्ट केली, एक प्रायमरी की सिलेक्ट केली, बाकीचे जेवढे पण उरलेले आहे ते सगळे आहे अल्टरनेट की. त्यानंतर ते कंपोजिट की. कंपोजिट की मीन्स 2 ॲट्रिब्यूट्स आपण सिलेक्ट केले आहे, दॅट कॉल इट कंपोजिट की. ओके. पूर्ण आपलं झालेले आता सगळे डिफरन्स बिटवीन द कीज. प्रायमरी की युनिक आहे, नॉट अलाउड. ओके. एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट्स नॉट अलाउड करते. त्यानंतर फॉरेन की आहे, फॉरेन की युनिक आहे आणि डिपेंड नॉट अलाउड. डिझाईनवर डिपेंड करते की तुम्हाला कसा डिझाईन करायचा आहे डेटा, त्यानुसार आपण फॉरेन कीचा नल अलाउड करू शकतो, डिपेंड करू शकते डिझाईनवर. तुला अलाउड करायचा आहे का नलला की नाही करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट की युनिक प्लस नॉट नल. त्यानंतर सुपर की पण युनिक प्लस कॅन नॉट बी नल. त्यानंतर अल्टरनेट की पण कॅन नॉट बी नल. त्यानंतर येते कंपोजिट की, ते सेम ॲज युनिक प्लस कॅन नॉट बी नल. फक्त प्रत्येक की प्रत्येकाला युनिक बनवते, फक्त हे लक्षात ठेवा. एकवेळेस तुम्ही फक्त वाचून घ्या. सिम्पलच आहे, सिम्पल आहे. प्रायमरी की एक ॲट्रिब्यूट्स, ओनली एक ॲट्रिब्यूट्स. फॉरेन की थांबा 1 मिनटं. प्रायमरी की युनिक प्लस कॅन नॉट बी नल, ट्रू. फॉरेन की टेबल कनेक्ट करायसाठी. कॅन्डिडेट की जेवढे पण टेबलमध्ये युनिकनेस आहे, रोल नंबर नेम सगळे हवे आपल्या कॅन्डिडेट की, ट्रू. सुपर की एक सिंगल ॲट्रिब्यूट्स आहे, युनिक करते, आयडेंटिफाय करते, अँड दोघा जणांना कंबाईन करते. रोल नंबर ईमेल दोघा जण कंबाईन करत आहे, कोण झालं, सुपर की. अल्टरनेट की आहे, 5 हे आहे, 5 युनिकनेस आपले कीज आहे, हे आहे ॲट्रिब्यूट्स. त्यामधलं मी एक सिलेक्ट केला, बाकीचे जेवढे उरले तेवढे कॅन्डिडेट की, अल्टरनेट की. ते कंपोजिट की 2 टेबल घेतो मी, स्टुडंट आय डी आणि कोर्स आय डीला मी कनेक्ट करतो, कंबाईन करतो, दॅट कॉल इट कंपोजिट की. सिम्पल आहे, फक्त लक्षात ठेवा. हे तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करून टाकील. आणि अजून एक की आता तुम्हाला नंतर सांगेल. ओके. आता रिव्हिजन करून फास्टमध्ये. DBMS ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. DBMS काय आहे, ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. हे तुमच्यासाठी क्रिएट केलं आहे, पाहून घ्या तुम्ही प्रत्येक कीवर्ड वाईज. फक्त एक लाईक देऊन देजा. ओके. त्यानंतर ते DBMS
DBMS is a user to create, store, retrieve, update and manage data efficiently. त्यानंतर फाईल सिस्टीम, स्टोअर डेटा इन सेपरेट फाईल्स. बट डेटा मॉडेल्स, त्यानंतर इथे डेटा मॉडेल्स डिफाईन हाऊ डेटा ऑर्गनाईज, कशाद्वारे डेटा ऑर्गनाईज करायचा आहे, ट्रेला स्ट्रक्चरमध्ये, टेबलमध्ये किंवा ग्राफमध्ये, कोण डिसाईड करते, डेटा मॉडेल. त्यानंतर इथे हायरार्किकल मॉडेल्स, ट्रेला स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करते डेटा. त्यानंतर नेटवर्क मॉडेल ग्राफ स्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर रिलेशनल मॉडेलमध्ये डेटा स्टोअर होते टेबल वाईज. त्यानंतर इथे इयर मॉडेल्स, युजर टू डिझाईन डेटाबेस. त्यानंतर एंटिटी येते, एंटिटी रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्स. आणि त्यानंतर येते ॲट्रिब्यूट्स, प्रॉपर्टी ऑफ एंटिटी. स्टुडंट इज अ कस्टमर इज अ एंटिटी. कस्टमरची जेवढे पण इन्फॉर्मेशन येते, कस्टमरची जेवढे पण इन्फॉर्मेशन आहे दॅट कॉल्ड ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स, प्रॉपर्टी ऑफ एंटिटीज. त्यानंतर रिलेशनशिप, कनेक्ट विथ एंटिटीज. त्यानंतर प्रायमरी की डबल आला, प्रायमरी की युनिक प्लस कॅन नॉट बी नल. फॉरेन की रेफर टू अनदर टेबल्स. प्रायमरी की पॉसिबल प्रायमरी की. त्यानंतर एनी युनिक्स ॲट्रिब्यूट्स ऑन कंबाईन, हे पाय कंबाईन ऑफ ॲट्रिब्यूट्स. त्यानंतर अल्टरनेट की कॅन्डिडेट की इज नॉट सिलेक्टेड ॲज अ प्रायमरी की. तेच म्हणतात, त्याचं म्हणणं आहे की एक कॅन्डिडेट की सिलेक्ट केली, फॉर एक्झाम्पल एक प्रायमरी की सिलेक्ट केली, जेवढ्या रिमेन उरले तेवढे अल्टरनेट की. त्यानंतर कंपोजिट की कंबाईन ऑफ 2 or more attributes that uniquely identify a record. ओके, 2 कंबाईन करताय. क्लिअर झालं. नसं झालं तर क्लिअर पुन्हा एकदा बघून घ्यायचा. ओके, आता येते 30+ MCQ विथ 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. अजून एक की मी तुम्हाला आता पूर्ण हे डीपली अंडरस्टँड करून सांगणार नाही आहे. मी लास्ट जे 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला ते सांगणार आहे, जे मोस्टली इन डेपमध्ये. पहिलेच आपलं लेक्चर हे घंट्यावर गेला आहे, दॅट वाय. अजून एक की प्लीज एक कमेंट मित्रा, एक कमेंट जर केली ना, पूर्ण माझा दिवस बनून जाईल. एक कमेंट. सिग्मा MCCTची प्लेलिस्ट तुमच्या मित्रामध्ये शेअर करा, की त्यांना पण सांगा की असं प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही यूज करू शकता, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करू शकता. आणि त्यांना पण एक कमेंट करायला सांगा, आणि तुम्ही पण करा. आणि अजून लास्ट 10 इयरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आहे आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्ही अंदर गेल्यानंतर तुम्हाला प्लेट दिसेलच. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही प्रिपरेशन कुठून पण करा. मोस्ट इम्पॉर्टंट, माझ्या यूट्यूब चॅनलवर करा, कुठून करा, मला काही त्याच्या घेणं नाही. तुम्हाला जसं पटेल तसं रुजेल तसं करा. माझं तुम्हाला समजलं आहे असेल तर तुम्ही माझ्याकडून करा. पण मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही हा प्लॅटफॉर्म यूज करा. या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करू शकते, दॅट वाय. त्यानंतर ते 30+ MCQ ओके, ट्राय करा स्वतःच. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी गोल ऑफ DBMS? इन्क्रीज डेटा रिटेन्सी, म्हणजे डुप्लिकेट डेटा इम्प्रूव्ह करायसाठी काही यूज करतो आपण DBMS? तर नाही. मॅनेज अँड ऑर्गनाइज डेटा एफिशियंटली, ट्रू. चांगला डेटा ऑर्गनाईज करायसाठी यूज करतो आपण, कोणासाठी DBMSचा. त्यानंतर ते सेकंड क्वेश्चन आहे, हे बघा, तुम्ही म्हणत मी फास्टमध्ये घेताय, पहिलं समजून घ्या तुम्ही, इझी लेवलचे क्वेश्चन आहे. विच सॉफ्टवेअर ॲक्ट्स ॲज अ इंटरफेस बिटवीन द युजर अँड डेटाबेस? DBMS. ऑपरेटिंग सिस्टम काय लिहिणे, तर कंपायलर काय लिहिणे, इंटरप्रिटर काय लिहिणे, DBMS. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ डेटाबेस? ऑर्गनाइज कलेक्शन डेटा, शेअर अमॉंग युजर, रँडम कलेक्शन फाईल्स. हे काय लिहिणार आहे, म्हणजे सी इज द राईट आन्सर. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, विच लँग्वेज इज यूज्ड टू इंटरॅक्ट विथ रिलेशनल डेटाबेस? आता लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती सांगितलं मी, कम्युनिकेट करायसाठी डेटाबेस संग कोणची लँग्वेज यूज करतो आपण? आठवून करा. HTML नाही रे, SQL नाही रे, जावा नाही रे, पायथॉन. सरपाची गोष्ट चालू नाही आली, काही तर स्नॅकची गोष्ट घाल चालू आहे. जावा नाही आलं का? SQL हो रे का, SQL आले का? SQL इज द राईट आन्सर. SQL इज अ स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. क्वेरी म्हटल्यानंतर डेटाबेस संग आपण क्वेरी संग खेळतो, ते क्वेरी प्रोड्यूस करतो आणि कम्युनिकेट करतो. दॅट वाय विच लँग्वेज इज कॉमनली यूज्ड टू इंटरॅक्ट विथ द रिलेशनल डेटाबेस? बी इज द राईट आन्सर, SQL. त्यानंतर इथे डेटा रिडंडन्सी मीन्स, हे तुम्हाला किती वेळ सांगितलं मी. त्यानंतर इथे विच सिस्टीम प्रोव्हाइड बेटर डेटा कन्सिस्टन्सी? काय सगळं ते बीस येणार ना, डेटाबेस आहे. बाकीचे माझ्या एडिटरनं सगळे काय MCQ हे रिलेटेड टाकले नाही याच्यात. बरं झालं मी MCQ मी त्याला क्रिएट करायला लावत आहे. एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर जे मी करत आहे, आणि पुन्हा ॲनालाइज करून मग करत आहे, म्हणून ते एवढे परफेक्ट येत आहे.
तर सांगा लागेल तर असे ट्रिकी कर म्हणून. ओके, त्यानंतर आपला 7 क्वेश्चन आहे, अ रिलेशनल डेटाबेस इच रो कॉलेट आहे बा, रो आर टी आर टी आर टी आर टी आर टी. ओके, काय आहे रो बे टपल ब्रो, राईट. ॲट्रिब्यूट्स युजरचे कस्ट स्टुडंट इन्फॉर्मेशन ॲट्रिब्यूट्स स्टुडंट काय एंटिटी, राईट. आर टी आर टी मीन्स रो मीन्स कॉलम्स, टी मीन्स टपल्स. अजून येते आर मीन्स रेकॉर्ड्स पण येते. त्यानंतर ती विच ऑफ द फॉलोइंग इज ॲट्रिब्यूट्स, आता तुम्हाला सांगायची गरज नाही. स्टुडंट काय आहे, राईट आन्सर. कोर्स, रोल नंबर म्हणजे इन्फॉर्मेशन झाली नाही का स्टुडंटची, म्हणजे सेज राईट आन्सर आहे. टीचरची इन्फॉर्मेशन, टीचर कसा इन्फॉर्मेशन होऊ शकतं, स्टुडंट कसा इन्फॉर्मेशन होऊ शकतं, दॅट वाय सेज राईट आन्सर. त्यानंतर इथे विच सिम्बॉल इज जनरली यूज टू रिप्रेझेंट एंटिटी इन एआर डायग्राम, हे लक्षात ठेवा. रेक्टँगल वा रिप्रेझेंट एंटिटी इन एआर डायग्राममध्ये रेक्टँगलचा यूज करतो आपण. विच शेप रिप्रेझेंट रिलेशनशिप इन द एआर डायग्राम्स, डायमंड. त्यानंतर हे सोडून द्या. त्यानंतर इथे अ रिलेशन इन DBMS इज अनदर नेम इज, रिलेशनचा अनदर नेम काय आहे, टेबल. काय रिलेशन, रिलेशन म्हणजे टेबलच झालं ना. त्यांचा 14 क्वेश्चन आहे, तुम्हीच करा. विच की युनिकली आयडेंटिफाय एच टपल इन रिलेशन्स, काय म्हटलं तर विच की युनिकली आयडेंटिफाय इच टपल, टपल मीन्स रो, रोमध्ये तर आपण प्रायमरी की ऐकलं का मी, ऑल्टरनेट की आहे, अल्टरनेट की पण युनिक आहे ना, कॉम्पोजिट की पण युनिक आहे. पण बटले का प्रायमरी की फक्त रोमध्ये पण युनिक नाही देते ना, म्हणजेच प्रायमरी की आहे. बी इज राईट आन्सर. अल्टरनेट की म्हणजेच अल्टरनेट की होतो ना, प्रायमरी की शोधतो आपण, म्हणजे अल्टरनेट की मल्टिपल शकतात. कंपोजिट की पण नाही, कंपोजिट की मीन्स दोघांचं कॉम्बिनेशन्स, म्हणजे प्रायमरी की बरोबर आहे. बी इज राईट आन्सर. त्यानंतर 15 क्वेश्चन आहे, विच की एस्टॅब्लिश अ कनेक्शन बिटवीन द टू टेबल्स, काय सांगितलं तुम्ही, काय सांगितलं, फॉरेन की दोन टेबल कनेक्ट करायसाठी आपण यूज करतो कोणाचा, फॉरेन की. 16 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कॅन हॅव नल व्हॅल्यूज, नल व्हॅल्यू शकतात, सी. मग झालं फॉरेन कीमध्ये डिझाईनवर डिपेंड करते की तुम्ही डिझाईन कसा केला. तुम्ही जर डिझाईन जर अल्टरनेट की पाहिजे तर तसं केलं असेल तर तुम्ही अलाउ करू शकता आपल्या नलला. तर तुम्हाला पाहिजेच नसेल तर नॉट अलाउड करू शकता. डिपेंड ऑन डिझाईन कसं डिझाईन करता त्याच्यावर डिपेंड करते. त्यानंतर इथे 17 क्वेश्चन आहे, हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा, ट्राय करा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कॅन्डिडेट की, याच्यातला कॅन्डिडेट की कोणचा नाही आहे. कॅन्डिडेट कीचा रूल्स शिकलो होतो आपण, काय होतं, युनिक प्लस नॉट नल. क्वेश्चन बरोबर असा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट म्हटलं आहे, म्हणजे यातला आपल्या कॅन्डिडेट की कोणची नाही आहे हे डिसाईड करायचं आहे. रोल नंबर कॅन्डिडेट बरोबर आहे ना. युनिक प्लस कॅन नॉट बी नल. ईमेल बनवू शकते, कॅनॉट बी नल. आधार कार्ड ते बनवू शकते, आधार कार्ड प्रत्येक युनिक आहे, युनिक प्लस कॅन नॉट बी नल. डी रोल नंबर प्लस नेम हे कसं होऊ शकते, इथं कंबाईन झालं, इथं सुपर की बनू शकते रे. राईट आन्सर इज डी इज राईट आन्सर. हे सुपर की, दॅट वाय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅन्डिडेट की, डी. कंबाईन जर आलं तर समजून घ्यायचं कॅन्डिडेट की नाही आहे. ट्रू. त्यानंतर येते 18 क्वेश्चन, विच की कंटेन अननेसेसरीली ॲट्रिब्यूट्स, सुपर की. फक्त नाव सुपर दिलं, काहीच कामाची नाही आहे. काय बिनकामाची गोष्टी घेते कंटिन्यू. आता बघितलं ना आपण, सुपर की आणि कंटेन करते अननेसेसरी ॲट्रिब्यूट्स. रोल नंबर आहे, युनिक आहे. रोल नेमचं काय करता येईल तू माहीत नाही, नेम काय ॲक्सेस करू आला तू, बिनकामीचे आहे ना, काय करता त्याला रोल नंबर काही ॲक्सेस करे, नेम ॲक्सेस करायची, रोल नंबर बरोबर आहे, युनिक आहे बा. तुला युनिक आयडेंटिटी देते प्रत्येक लोकांमध्ये. आणि नेम तसं समजा तुझ्या नावानं कोणी वैकून येईल तुले, रोल नंबर तरी येऊन वैकून तुला कोणी. दॅट वाय सुपर की इज अननेसेसरीली कंटेन करते ॲट्रिब्यूट्स. त्यानंतर 19 क्वेश्चन आहे, अ कॅन्डिडेट की दॅट इज अ नॉट सिलेक्टेड ॲज अ प्रायमरी की इज कॉल्ड. वर्ड लक्षात ठेवा, अ कॅन्डिडेट की इज अ नॉट अ सिलेक्टेड, कॅन्डिडेट की इज नॉट अ सिलेक्टेड, कॅन्डिडेट सिलेक्ट नाही करत ॲज अ प्रायमरी की इज कॉल्ड.
अल्टरनेट की हा तुमच्यासाठी. मग डोकं पुढं सांगितलं तुम्हाला. कीज एवढं डोकं पुढं सांगितलं बिकॉज की एवढं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर एवढं लक्षात ठेवलं, मी तुम्हाला जसं सांगितलं तर पी के मीन्स युनिक प्लस कॅन नॉट बी नल. एका टेबलमध्ये एकच राहते ते. फॉरेन की 2 टेबल कनेक्ट करासाठी यूज करते. त्यानंतर इथे आपले कंपोजिट मी म्हणजे जेवढे पण युनिक आयडेंटिटी आहे, युनिक ॲट्रिब्यूट्स आहे, रोल नंबर, नंबर्स हे सगळे कंपोजिट की आहे. त्यानंतर सुपर की म्हणजे सुपर की सिंगल ॲट्रिब्यूट्स यूज करते, म्हणजे रोल नंबर यूज केला, रोल नंबर प्लस नेम यूज केला, त्यात कोले सुपर की. त्यानंतर अल्टरनेट की 5 युनिक आयडेंटिटी आहे, त्यामधली एक सिलेक्ट केली मी प्रायमरी की म्हणून, बाकीच्या सगळ्या सोडल्या. दॅट कॉल्ड अल्टरनेट की. त्यानंतर कंपोजिट की. कंपोजिट की मीन्स दोघं जण कंबाईन करून घेत आहे, दॅट इज अ कंपोजिट की. आता हे सांगितले तुम्हाला मी. कंपोजिट की कन्सिस्ट, आता सांगितलं तुम्हाला कंपोजिट म्हटलं ना, कंपोजिट नॉट अ कॅन्डिडेट की, कंपोजिट 2 or more attributes. बी इज राईट आन्सर. तुम्हाला लक्षात नाही आलं का? एक मिनटं, आपलंच होतं ना, एक मिनटं. कंपोजिट की कंपोजिट की कंपोजिट की 2 or more attributes, राईट. कुठे गेला रे, झाला ते, हा झाला. ओके, ते क्वेश्चन आहे, सॉल्व करा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट एक्झाम्पल ऑफ DBMS सॉफ्टवेअर. इझी करू शकता, इझी आहे. ओरेकल, पोस्टग्रेस, एसक्यूएलाइट, अडोबी. माय बिन अडोबी फोटोशॉप खाली येण्याच्यात नाही. फोटो थोडी करायचे आम्हाला. DBMS सॉफ्टवेअरमध्ये फोटोशॉप थोडी आहे, म्हणजे डी आन्सर आहे. बरोबर आहे, डी आन्सर आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द स्टुडंट अँड कॉलेज. काय 1 to 1 कसं रे मित्रा? नाही ना, होणार नाही ना. 1 to मनी म्हणजे काय, एक विद्यार्थीचे मल्टिपल कॉलेज असू शकते काय? एकच ना रे, स्टुडंट एक आहे आणि त्याचे मल्टिपल्स कॉलेज एक आहे. मला जमलं नाही का. त्यानंतर ती सी आहे, मनी टू 1. हवले हे बरोबर शकते. मग स्टुडंट आहे आणि त्याचं एकच कॉलेज आहे. बरोबर मित्रा, सी इज राईट आन्सर. बिकॉज स्टुडंट किती असू शकतात? स्टुडंट मल्टिपल असू शकतात, कॉलेज एक सिंगल. तू जर सेकंड एक्झाम्पल बघितलं, 1 to मनी करू शकते. स्टुडंट आहे मनी म्हणजे 15 स्टुडंट आहे, सॉरी मनी टू 1 म्हणत आहे आपण, आहे ना, मनी टू 1 म्हणजे 15 स्टुडंट आहे, त्याचं सिंगल कॉलेज राहू शकतं, ट्रू आहे. बट एका स्टुडंटचे मल्टिपल कॉलेज थोडी राहू शकतात. दॅट वाय सी इज राईट आन्सर. मग मल्टिपल स्टुडंट असू शकतात आणि एक सिंगल कॉलेज. सी इज राईट आन्सर. त्यानंतर आहे 25वा क्वेश्चन आहे, विच रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द स्टुडंट अँड कोर्सेस. स्टुडंट अँड कोर्सेस. डी. स्टुडंट मल्टिपल असू शकतात, ट्रू. कोर्सेस पण मल्टिपल आहे. मल्टिपल असू शकतात ना कोर्स. कोणाला सी प्रोग्रामिंग घ्यायचं आहे, कोणाला ऑपरेटिंग सिस्टम घ्यायचं आहे, कोणाला माय लेक्चर घ्यायचं आहे. आता तर घेऊच नाही आला, मला लाईक करून देऊ राहिला, लाईक देत जाणार शिकले खूप. डी, दॅट वाय स्टुडंट मल्टिपल असू शकतात, कोर्सेस पण मल्टिपल असू शकतात. दॅट वाय डी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 26वा क्वेश्चन आहे, विच इज ॲडव्हान्टेज ऑफ फाईल सिस्टीम ओव्हर द DBMS. लोअर इन्स्टॉलेशन कॉस्ट. बट DBMSमध्ये आपल्याला खूप पेड करावं लागते, मेंटेन्स करावं लागते. कशामध्ये? DBMSमध्ये. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे, विच कंपोनेंट कंट्रोल द ॲक्सेस ऑफ डेटाबेस. काय सिम्पल क्वेश्चन दिले रे. DBMS. विच ऑफ द फॉलोइंग इज इन्शुअर दॅट ओनली ऑथराइज युजर ॲक्सेस डेटा. हे मस्त आहे. विच ऑफ द फॉलोइंग इन्शुअर दॅट ऑथराइज युजर ॲक्सेस. फक्त जेवढे पण मॅप माझ्या घरी आला राम, मी फक्त रामलाच परमिशन झाला आहे, तोच माझ्या घरी येऊ शकते, दॅट ऑथराईज. मग मी श्यामाला मी त्याला माझ्या घरी बोलावलं नाही, काहीच नाही केलं, तो माझ्या घरी आला, अनऑथराईज. इंटिग्रिटीचं आपण 11वं लेक्चर अपलोड करणार आहोत. सिक्युरिटी, सिक्युरिटी दिसत ना. रिडंडन्सी खाली आहे ना, रिडंडन्सी मीन्स डुप्लिकेट डेटा, बॅकअप मीन्स त्याला सांगायची गरज नाही तुम्हाला. त्यानंतर 29वा क्वेश्चन आहे, विच ओके सो त्याच विच फीचर्स अलाव मल्टिपल युजर
ॲक्सेस डेटा सायमल्टेनियसली. आता खूप झालं घ्या पटापट. ओके, विच फीचर्स अलाउड मल्टिपल युजर ॲक्सेस डेटा सायमल्टेनियसली करू शकते. कन्करन्सी कंट्रोल. विच ऑफ द फॉलोइंग इज मेंटेन द करेक्टनेस ऑफ डेटा इंटिग्रिटी. अरे हे डेटा सिक्युरिटीचं काय क्वेश्चन झाले यामध्ये. ओके, हा घ्या. विच डेटाबेस मॉडेल इझिएस्ट टू अंडरस्टँड व्हिज्युअली. एअर मॉडेल, बिकॉज टेबल वाईज आहे ना. हेरेकल मॉडेल ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये, नेटवर्क मॉडेल ग्राफ स्ट्रक्चरमध्ये. दॅट वाय एअर मॉडेल स्वतः मॉडेल इझी आहे बिकॉज टेबल वाईज आहे म्हणून. त्यानंतर 32 आहे. विच की इज सिलेक्टेड फ्रॉम कॅन्डिडेट की. प्रायमरी की. तुम्हाला तिसरं पुढे सांगितलं मी. कॅन्डिडेट कीमधून आपण प्रायमरी की सिलेक्ट करतो. ट्रू. त्यानंतर विच स्टेटमेंट इज अ ट्रू. एव्हरी सुपर की इज अ कॅन्डिडेट की. एव्हरी कॅन्डिडेट की इज अ सुपर की. एव्हरी फॉरेन की इज अ सुपर की. अँड प्रायमरी की मे कंटेन नल व्हॅल्यूज. तुम्ही सांगायचं थोडं रूल्स माहिती आहे मला. ट्राय करा, इझीच आहे. जरा डोकं लावा. अजून 10 MCQ बाकीच आहे. बी इज राईट आन्सर. एव्हरी कॅन्डिडेट की इज अ सुपर की. पाहिलं ना इथं मी आता पहिले समजून झालं मला. आता एकच एक गोष्ट रिपीट करायला लागू राहिली रे मित्रा. तर का वन कॅन्डिडेट की इज सिलेक्ट प्रायमरी की. सुपर की मे कंटेन अनलिस्टेड अट्रिब्यूट्स. ओके, एव्हरी कॅन्डिडेट की इज अ सुपर की बट एव्हरी सुपर की इज नॉट अ कॅन्डिडेट की. हे तुम्हाला पहिले सांगितलं समजून मी. ओके, हा क्वेश्चन तुम्ही करा पटापट. लय उडवला पहिलेच आपल्याला. एक घंटा 10 मिनटं झाले पहिलेच. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे. विच वन इज अ मोस्ट वाईडली युजेड डेटाबेस मॉडेल टुडे. हेरेकल नाही. हेरेकल मीन्स ट्री. नेटवर्क मीन्स ग्राफ. रिलेशनल मीन्स टेबल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मोस्टली यूज करतो आपण टेबलचाच रिलेशनल मॉडेल. मला पहिले सांगितलं मी. आता ते लास्ट 10 इयरची प्रिव्हियस इयर MCQ हे लक्षात द्या, पटापट लक्षात घ्या. तुम्ही सॉल्व करा. ट्राय करा सॉल्व करायचं. मी थकलो पण सॉल्व करू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू. एव्हरी फॉरेन की इज अ प्रायमरी की. एव्हरी प्रायमरी की इज अ सुपर की बट अजून येते एव्हरी सुपर की इज अ प्रायमरी की. एव्हरी कॅन्डिडेट की इज अ सुपर की. एव्हरी प्रायमरी की इज अ सुपर की. बी इज राईट आन्सर ना. हां, बरोबर आहे ना. काय म्हणता इथं बघा. एव्हरी प्रायमरी की, प्रत्येक प्रायमरी की सुपर की बनू शकते. सुपर कीचं प्रॉपर्टीज काय होते. सुपर की सुपर कीचे काय. सुपर की मीन्स फर्स्ट एक ॲट्रिब्यूट्स आणि त्यानंतर कंबाईन. रूल्स काय होता. सुपर कीचा युनिक प्लस सिंगल ॲट्रिब्यूट यूज करते आणि कॉम्बिनेशन 2 ॲट्रिब्यूटचं कॉम्बिनेशन्स. आणि प्रायमरी कीमध्ये एक ॲट्रिब्यूट फक्त आपण एक 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 की यूज करत होतो आपण. एक ॲट्रिब्यूट्स म्हणजे मग एक ॲट्रिब्यूट्स सुपर की करू शकतो. सुपर की बनू शकतो. ट्रू आहे ना रे. समजून यायला काय. एव्हरी प्रायमरी कीचे डेफिनेशन काय. फर्स्ट स्टेप आहे. हे सोडून दे 3 MCQ. ओके, हे सोडून दे. प्रायमरी कीचं डेफिनेशन काय. युनिक प्लस कॅन नॉट बी नल. ट्रू. ओके, युनिक प्लस कॅन नॉट बी नल आणि प्रायमरी की कशी असतं फक्त ओनली एक. ते कंबाईन असते नॉट कंबाईन नाही आहे. अजून एका टेबलमध्ये किती असते एक. आणि प्रायमरी कीज आपण प्रत्येक युनिक आहे. ट्रू झाली. आणि त्यानंतर सुपर कीज डेफिनेशन काय. एक सिंगल ॲट्रिब्यूट यूज करते आणि तो कंबाईन यूज करते. म्हणजे सिंगल ॲट्रिब्यूट यूज करते काय ट्रू आहे. आणि सुपर की पण सिंगल ॲट्रिब्यूट यूज करते. दॅट वाय एव्हरी प्रायमरी की सुपर की बनू शकते. बट एव्हरी सुपर की कॅन्डिडेट की बनू शकत नाही. बिकॉज सुपर कीले एक सिंगल यूज करते आणि त्याला कंबाईन पण करते. दॅट वाय राव. म्हणून तुम्हाला मी की लय डोकं पुढं सांगतो तुम्हाला. हा तुमच्यासाठी MCQ आहे. पहिलेच मी याच्यात टेक मारून घेऊन ठेवली आहे. थर्ड क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग कीज अलाउड टू कंटेन द नल व्हॅल्यूज डिपेंडिंग ऑन द डेटाबेस डिझाईन. तुम्हाला सांगितलं आहे फॉरेन की. सॉरी मी काय सांगितलं. स्वतः ट्राय करायला पाहिजे तुम्ही. उद्या सी इज राईट आन्सर. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ सुपर की आला. सपोज रोल नंबर युनिकली आयडेंटिफाय एव्हरी स्टुडंट. नॉट अ सुपर की म्हटलं आहे रोल नंबर.
रोल नंबर प्लस नेम, रोल नंबर प्लस ईमेल अँड नेम. ट्राय करा, थकलो मी आज. काय रोल नंबर कसा रे? सुपर कीचा प्रॉपर्टीज काय? युनिक प्लस नॉट ऑल. युनिक प्लस नॉट ऑल आहे ना, आणि त्यातनी एक एक ॲट्रिब्यूट्स आणि कंबाईन ॲट्रिब्यूट्स. ट्रू ट्रू आहे ना, मग ट्रू आहे. रोल नंबर युनिक आहे, सुपर की बनू शकते ना. हां बनू शकते ना का. ओके, रोल नंबर प्लस नेम काय झालं तुला, युनिक आहे, रोल नंबर युनिक आहे आणि त्यानंतर एक नेम दिला. कंबाईन आहे ना, ट्रू आहे, पण युनिक आहे त्यात रोल नंबर. सुपर की बनू शकते ट्रू. त्यानंतर अजून रोल नंबर प्लस ईमेल, दोन्ही युनिक आहे, बनू शकते ट्रू. चौथा नेम कसा काय बनू शकत, नेम युनिक आहे काय? नेम युनिकच नाही ना, मग तो कसा बनू शकते सुपर की. डी इज द राईट आन्सर. अजून लक्षात ठेवा, जेव्हा आपण गेले जेव्हा दोन ॲट्रिब्यूट आपण कंबाईन करतो, दोन ॲट्रिब्यूट मधला एक ॲट्रिब्यूट्स युनिक असलाच पाहिजे. सुपर कीचीच प्रॉपर्टीज काय म्हणते, युनिक प्लस कॅन नॉट बी नल. युनिक प्लस कॅन नॉट बी नल. वन ॲट्रिब्यूट्स और टू ॲट्रिब्यूट्स, रोल नंबर युनिक आहे, ट्रू आहे, पण इथे कंबाईन आहे, कंबाईन मधला एक तरी ॲट्रिब्यूट ट्रू असला, युनिक असला पाहिजे. रोल नंबर युनिक आहे, बाकी किती काही असो. थर्ड एक्झाम्पलमध्ये रोल नंबर प्लस ईमेल दोन्ही युनिक आहे, काय घेऊन नाही. पण चौथ्यांनी नेम का युनिक करू राहिला, 4 जणांना सारखा नेम थोडी सुपर घेऊ शकते. तू नाही रे बा. रोल नंबर म्हणू शकते, रोल नंबर प्लस नेम म्हणू शकते, रोल नंबर प्लस ईमेल म्हणू शकते. तू ईमेल नाही म्हणू शकत, हे नेम नाही म्हणू शकत. ओके, पुढच्या पाहिजे तू नाही म्हणू शकत. पाचवा आहे, विच स्टेटमेंट अबाउट द कॅन्डिडेट की इज फॉल्स. A candidate key is uniquely identify record. A table may have multiple candidate key. One candidate key is selected as a primary key. Candidate key may contain duplicate values. लक्षात ठेवा, पूर्ण आन्सर याच्यातच आहे. कॅन्डिडेट की युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड ट्रू आहे, युनिक प्लस कॅन नॉट बी नल. टेबल मे हॅव मल्टिपल कॅन्डिडेट की असू शकतात. किती असू शकतात? वन कॅन्डिडेट की, एक कॅन्डिडेट कीमधून आपण प्रायमरी की डिसाईड करतो, हे पण ट्रू आहे, मी सांगितलं पहिलेच. मग कॅन्डिडेट की मे कंटेंट डुप्लिकेट व्हॅल्यू, हे कसं काय रे? कॅन्डिडेट कीच्या प्रॉपर्टीज हार्ड करत आहे. कॅन्डिडेट कीची प्रॉपर्टीज काय, युनिक प्लस कॅन नॉट बी नल. डुप्लिकेट व्हॅल्यू कशी काय? दॅट वाय डी इज राईट आन्सर. सिम्पलच आहे, फक्त जरासा दिमाग लावा. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली मॅच द डेटा मॉडेल इन इट स्ट्रक्चर्स. नेटवर्क ट्री हे तर बरोबर नाही वाटत मला. हायरार्किकल ट्री आहे ना रे. टेबल मीन्स रिलेशनल आहे ना रे. टेबल रिलेशनल आहे रे. नेटवर्क ग्राफ्सले आहे ना रे. ईआर ग्राफ्सले आहे, म्हणजेच सी इज राईट आन्सर. रिलेशन म्हटलं आपण नंतर टेबल्स होतो. आपण रिलेशन मीन्स हायरार्किकल मीन्स ट्री, नेटवर्क मीन्स ग्राफ्स, ऑब्जेक्ट मीन्स ऑब्जेक्टमध्ये शो करतो आपण. त्यानंतर रिलेशन मीन्स टेबल. दॅट वाय सी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे विच इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एंटिटी नॉट ॲट्रिब्यूट्स. एंटिटी स्टुडंट काय, एंटिटी स्टुडंटची इन्फॉर्मेशन काय ॲट्रिब्यूट्स, राईट. आता याच्यातला सांगा, आपले एंटिटी शोधायचे. एंटिटी नेम इन्फॉर्मेशन झाली ना बी. तुला सांगितलं ना, रोल नंबर इन्फॉर्मेशन आहे ना. स्टुडंट काय बरोबर आहे, सी इज राईट आन्सर. बिकॉज स्टुडंट इज एंटिटी आहे, स्टुडंटची जे इन्फॉर्मेशन आहे ते ॲट्रिब्यूट्स आहे. बी इज राईट आन्सर, सी इज राईट आन्सर. विच पेअर इज करेक्टली रिप्रेझेंट एंटिटी अँड इट इज ॲट्रिब्यूट्स. हे बघा, एंटिटीज अँड ॲट्रिब्यूट्स. स्टुडंट त्याचं नेम ट्रू, नेम प्लस स्टुडंट, रोल नंबर प्लस स्टुडंट, रिलेशनशिप प्लस स्टुडंट. तुम्ही पॉईंट करा, सोपीच आहे. 8वा MCQ हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतोच मी. त्यानंतर ते लास्टचे 2 MCQ आहेत, थकलो मी आता पूर्ण. विच स्टेटमेंट इज अ ट्रू रिगार्डिंग द कंपोजिट की. इट इज ऑलवेज कंटेन वन ॲट्रिब्यूट्स. नॉट. इट इज अ फॉर्मॅट युजिंग द 2 or more ॲट्रिब्यूट्स. इट इज युनिकली आयडेंटिफाईड रेकॉर्ड. इट इज अ सेम ॲज फॉरेन की. कोण सांगितलं तुला फॉरेन की सारखं? मी आता कधी ऐकलं नाही, मला तर काही सांगितलं नाही दादा. पण असं वाटते सारखं आहे म्हणून, बिकॉज दोघे सारखंच आहे ना रे.
सारखं होऊ शकत नाही का? हां, तू तुम्ही आन्सर द्या. हे सोपीच आहे. काही तर तुम्हाला सोडा सगळे MCQ प्रिव्हियस इयरचे MCQ सगळं तुम्हालाच करायला पाहिजे. बिकॉज तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यानंतर MCQ मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला आणि त्यानंतर आपलं आजचं लेक्चर कंप्लीट. फक्त एक लेखा सबस्क्राईब करतो रे बा. खूप मेहनत करू राहिलो. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ DBMS इज प्रेफर ओव्हर द फाईल सिस्टीम. DBMS ऑलवेज रिक्वायर लेस मेमरी. हे कधी ऐकलं नाही मी. DBMS कम्प्लिटली एलिमिनेट द डेटा डुप्लिकेशन कम्प्लिटली. रिड्यूस करते बा, कम्प्लीट नाही करत. DBMS प्रोव्हाइड बेटर सिक्युरिटी, कन्सिस्टन्सी, कंट्रोल, एक्सेस डेटा. हां, हे सांगितलं मग मला दादानं. माझ्या भावानं सांगितलं मला की DBMS सिक्युरिटी प्रोव्हाइड करते, कन्सिस्टन्सी देते, कंट्रोल एक्सेस डेटा देते. सी इज राईट आन्सर आहे का? हां, सी इज राईट आन्सर. मला हे सांगितलं मी. आधी तुम्हाला आधी सांगितलं मी. हे वर्ड लक्षात ठेवा. एक तुम्हाला वाटत असेल की कोणते विद्यार्थी काय करतात, फक्त कीवर्ड लक्षात ठेवतात. कीवर्ड लक्षात राहिले का तर त्याच्यावरून डिफरन्शिएट क्रिएट होऊ शकते. ते आठवा. आपलं याचा आन्सर आहे 10वीचं विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ वाय DBMS प्रिफर्ड ओव्हर द फाईल सिस्टीम. DBMS प्रोव्हाइड करते सिक्युरिटी, कन्सिस्टन्सी, कंट्रोल, ॲक्सेस डेटा. झालं आजचे 10 प्रिव्हियस MCQ झाली. त्यानंतर हे ट्रॅप आहे. तुम्ही वाचून घ्या. मी थकलो आता. थांबा ठीक आहे, आता करूनच घेतो. प्रायमरी की कॅन नेवर नल व्हॅल्यू ट्रू नेवर. प्रायमरी की कॅन डुप्लिकेट व्हॅल्यू नो, कधी पण होऊ शकत नाही. त्यानंतर आहे फॉरेन की मस्ट बी युनिक. यस, फॉरेन की कॅन हॅव नल व्हॅल्यू डिपेंड ऑन साईन, कधी पण होऊ शकते, कधी नाही होऊ शकते. वन टेबल कॅन हॅव मनी कॅन्डिडेट्स की, मल्टिपल कॅन्डिडेट की होऊ शकते, ट्रू आहे. त्यानंतर वन कॅन्डिडेट की हॅव मनी प्रायमरी की इज नॉट, आपल्या एकच प्रायमरी की असते फक्त. एव्हरी कॅन्डिडेट की इज सुपर की, ट्रू. बट एव्हरी सुपर की इज अ कॅन्डिडेट की, नाही. आता ह्याच्यात किती डोसा फुल लागून. इयर मॉडल स्टोर डेटा कोण म्हणतो रे? डिझाईन. रिलेशनल मॉडल स्टोर डेटा इन टेबल्स, ट्रू आहे. हेरायकल मॉडल स्ट्रक्चर्स, नेटवर्क मॉडल ग्राफ स्ट्रक्चर, रिलेशनल मॉडल टेबल्स. इथं कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. इयर मॉडल डेटाबेस डिझाईन करते, इयर मॉडल. रिलेशनल मॉडल डेटा स्टोर करतो. RT मीन्स रो अँड कॉलम्स. सॉरी, RT मीन्स रो, T मीन्स टपल्स, RT मीन्स रेकॉर्ड्स आणि T मीन्स टपल्स. ओके. C मीन्स कॉलम्स and A मीन्स ॲट्रिब्यूट्स. ओके. प्रायमरी की युनिक प्लस कॅन नॉट बी नल. आणि त्यानंतर प्रायमरी की येते रेफरन्स अनदर टेबल टू प्रायमरी की. कॅन्डिडेट की पॉसिबल प्रायमरी की. अल्टरनेट की कॅन्डिडेट की नॉट चूजन ॲज प्रायमरी की. जेवढं पण उरलेलं आहे, एक प्रायमरी की सिलेक्ट केली, बाकी जेवढं उरलं आहे ते अल्टरनेट की. सुपर की कॅन्डिडेट की प्लस एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट्स, एक और दोन ॲट्रिब्यूट्स. एक कंपोजिट की कंबाईन ऑफ मल्टिपल्स ॲट्रिब्यूट्स. इयर मॉडल्स, डेटाबेस डिझाईन, रिलेशनल मॉडल टेबल्स अँड टपल मीन्स रो, रेकॉर्ड्स अँड ॲट्रिब्यूट्स मीन्स कॉलम अँड फील्ड्स. हा फील्ड पण लक्षात ठेवा. ओके. झाले सगळे MCQ, पूर्ण MCQ झाले आजचे. लेक्चर पण खूप मोठं झालं. फक्त प्लीज आजच्यासाठी एवढंच आहे. फक्त अजून जर सिग्मा MCCTचा प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. अँड एक लाईक शेअर नक्की करा. अँड मॉकटेप पण प्रोव्हाइड आहेत, ते पण ॲक्सेस करू शकता. लास्ट 10 इयरचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. अँड आपलं एज्युकेशन कोड प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला कधी पण प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जेवढे पण आपले PDF आहे ते सगळे PDF मी आपल्या एज्युकेशन कोड प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकेल, कोणची पण असो. आता त्यानंतर मी डिटेक्शन पेपर सगळं इथे प्रोव्हाइड करणार आहेत. आणि अजून एक की हे माझे कम्युनिकेशन जराशी हे आहे, लूज आहे, तर त्याच्याबद्दल मला माफ करता. ते काहीतरी तुम्हाला सांगायला पुरत नाही. ओके. आजच्यासाठी एवढंच. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये करू आपण आपलं SQL DML लँग्वेज, डेटाबेस लँग्वेज आहे. आणि त्यानंतर त्यामध्येच आपण बघू नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपली डेटा सिक्युरिटी आणि त्यानंतर 30+ MCQ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड थँक यू फॉर द वॉचिंग.